Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of the Maharashtra Civil Services Conduct Rules 1979. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 बघितलेला होता वन शॉटचा. ह्यामध्ये आपण पार्ट 2 बघणार आहोत. रूल 13 पासून स्टार्ट करणार आहे. ह्यामध्ये जो महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स आहेत ते आपण ब्रीफली कव्हर केले आहेत. थोडे निम्मे राहिलेले आहेत ते आपण आज इथं कव्हर करणार. चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग अ टाईम. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा. तर खूप इझी आहेत रूल्स, आपण इझिली समजून घेऊयात. मी सांगते ते फक्त नोट डाऊन करून घेतला तरी तुमचा हा कव्हर होतो पॉईंट. बघा, सगळ्यात पहिला 13 रूलमध्ये पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन इन दी ओनर ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट सांगितलं की बेसिक आयडिया काय आहे हे समजून घ्यायचं आधी. बेसिक आयडिया काय आहे, व्हॉट इज दी पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन इन ओनर. पब्लिक फंक्शन असू दे, फॅसिलिटेशन असू दे, अप्रिसिएशन असू दे, वेलकम मीटिंग असू दे किंवा वेलकम कंपनी, स्पीच प्रेझिंग असू दे, गव्हर्नमेंट सर्वंट एंटरटेनमेंट और गॅदरिंग अरेंज टू ओनर हिम असू दे. वॉन्ट्स टू गव्हर्नमेंट सर्वंट टू रिमेन न्यूट्रल अँड सिम्पल, नॉट शो ऑफ ऑर दी पब्लिसिटी ओरिएंटेड करायचं नाही आहे. म्हणजे काय म्हणलात की त्यांचं कोणतंही ह्यामध्ये काय असू दे की पहिला प्रिव्हियस सँक्शन घ्यायचं तुम्ही. म्हणजे पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय ह्याचं मिनिंग सांगितलं मी. पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन इन ओनर म्हणजे काय, कोणत्याही प्रकारचं फंक्शन असू दे, ऑकेशन असू दे, त्यामध्ये तुम्ही न्यूट्रल राहायचं आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलंय की आता जे गव्हर्नमेंट सर्वंट शाल नॉट विदाउट प्रिव्हियस परमिशन, विदाउट प्रिव्हियस सँक्शन ऑफ गव्हर्नमेंट रिसीव एनी कॉम्प्लिमेंटरी validatory address or accept testimonial, attend the meeting or entertainment in honor of the any government servant. म्हणजे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिसीव एनी कॉम्प्लिमेंटरी किंवा लॉडेटरी ॲड्रेस मिळाला असेल त्यांना. म्हणजे काय, त्यामध्ये प्रेज लेटर, फॅसिलिटेशन सर्टिफिकेट्स, ओनर स्पीचेस अँड दी रिटर्न ॲप्रिसिएशन इन पब्लिक. ॲक्सेप्ट अ टेस्टिमोनियल मीन्स वॉट. ॲक्सेप्ट सेकंड जे आहे त्यामध्ये काय आहे की ॲक्सेप्ट टेस्टिमोनियल मिळालं असेल त्यामध्ये रिटर्न फ्रेज, सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन, मेमेंटो गिवन टू फ्रेज हिज सर्व्हिसेस असे काहीतरी मिळाले असणार आहेत. म्हणजे शासकीय कर्मचारी शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय खालील गोष्टी करू शकत नाही. सगळ्यात पहिला स्तुतीपर म्हणजे प्रशंसात्मक भाषण किंवा पत्र स्वीकारणे करू शकत नाही यामध्ये. म्हणजे कौतुकाचे पत्र असू दे त्यामध्ये. त्याच्यानंतर गौरव भाषण असू दे, सत्कार प्रमाणपत्र असू दे. त्याच्यानंतर प्रशंसापत्र म्हणजे काय, टेस्टमेंटरी इथं दिले, टेस्टिमेनियल म्हणजे प्रशंसापत्र म्हणतात. तुम्हाला जर मिनिंग माहीत नसेल तर ते तुम्ही लिहून घ्या. टेस्टामोनियल म्हणतात त्याला. ओके. प्रशंसापत्र, सेवेसाठी दिलेले गौरवपत्र, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह किंवा स्वतः सन्मानासाठी आयोजित सभा किंवा करमणुकीच्या कार्यक्रमाला स्वतःहून जाऊन उपस्थित राहणे. असं काही मीटिंग और एंटरटेनमेंट हेल्ड इन ओनर ऑफ ती स्वतःहून जाणे तिथं. इतर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांचा सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणे. महत्त्वाची अट आहे की आधी शासनाची तुम्ही परवानगी घ्या. सगळ्यात पहिला काय, प्रिव्हियस सँक्शन घेतलं पाहिजे तुम्हाला. प्रिव्हियस सँक्शन घेतल्याशिवाय तुम्ही कोणतंही वर्क करायचं नाही आहे, अशा ठिकाणी तुम्ही जायचं नाही आहे, एवढं सांगितलेलं आहे तिथं. त्याच्यानंतर प्रोव्हायडेड दॅट नथिंग इन दिस रूल शॅल बी अप्लाय टू. आता इथं नथिंग इन दिस रूल शॅल बी अप्लाय टू म्हणजे काय, आता इथं जर एक्झाम्पल म्हणलं ह्या केसमध्ये, तहसीलदाराच्या सन्मानासाठी सभा घेतली व तो परवानगीशिवाय गेला तर नियमभंग झाला. तहसीलदाराची आहे तर तुम्ही तिथं जायचं नाही, पहिला शासनाची आधी परवानगी घ्या मग जावा, चालेल. त्याच्यानंतर काय म्हणले आता त्यामध्ये प्रोव्हिजोमध्ये काय म्हटलंय, त्यामध्ये खालील परिस्थितीमध्ये हा नियम लागू होणार नाही आहे. म्हणजे प्रोव्हिजो म्हणजे काय, एक्सेप्शन असते. या परिस्थितीत हा एक्सेप्शन आहेत, परवानगी घ्यायची गरज नाही आहे. त्यामध्ये पहिला काय असणार आहे, फेअरवेल एंटरटेनमेंट ऑफ दी सबस्टॅन्शियल प्रायव्हेट. सगळ्यात पहिला फेअरवेल एंटरटेनमेंट सबस्टॅन्शियल प्रायव्हेट और इनफॉर्मल कॅरेक्टर हेल्ड इन ओनर ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट और एनी अदर गव्हर्नमेंट सर्वंट असू दे. त्या म्हणजे खाजगी व अनौपचारिक स्वरूपाचा निरोप समारंभ असेल जो खालील प्रसंगी आयोजित केला असणार आहे. एकतर पहिली गोष्ट म्हणजे काय, इनफॉर्मल कॅरेक्टरमध्ये केला असू दे.
त्यामध्ये हे एक्सेप्शन आहे, म्हणजे तुम्ही जाऊ शकता. निवृत्ती असू दे, बदली असू दे, नोकरी सोडलेली व्यक्ती असू दे, अशा कार्यक्रमावर हा नियम लागू होणार नाही असं सांगितलं त्यांनी. इथे लागू होणार नाही, अशा कार्यक्रमावर हा नियम लागू होणार नाही, परवानगीची काय गरज नाही आहे इथं, रिटायरमेंट वगैरे असेल तर. फॉर एक्झाम्पल इंग्लिश कलिग्स जे असतात, म्हणजे मराठीमध्ये जर बघायचं म्हटलं तर निवृत्त होणारे जे अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांनी छोटा निरोप समारंभ घेतला त्यांचा तर चालते, ठीक आहे, तुम्ही अटेंड करा. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये क्लॉज 2मध्ये काय म्हणलं ह्यामध्ये की सार्वजनिक संस्था किंवा संघटनेने आयोजित केलेला साधा व स्वस्त कार्यक्रम स्वीकारणे चालते. म्हणजे काय, साधा आणि इनएक्सपेन्सिव्ह कार्यक्रम तुम्ही काय करा, अटेंड करू शकता. ओके, एंटरटेनमेंट जे असते साधे असे मीटिंग्स तुम्ही म्हणजे इनएक्सपेन्सिव्ह तुम्ही काहीतरी कार्यक्रम खर्चिक नाही आहे, भपकेदार नाही आहे, अशा ठिकाणी तुम्ही जावा. विद्यापीठाने आयोजित केलेल्या साध्या चहापान कार्यक्रमाला तुम्ही जाऊ शकता विदाऊट परमिशन. त्याच्यानंतर हा समजला निवृत्ती किंवा बदलीच्या निमित्ताने, म्हणजे तुम्हाला काय म्हणलं यामध्ये वृत्ती किंवा बदलीच्या निमित्ताने खाजगी निरोप समारंभ व सार्वजनिक संस्थेने आयोजित केला साधा कार्यक्रम या नियमांच्या कक्षेत येत नाही, ह्यामध्ये येणार नाही. पण जे मोठे फंक्शन्स असतात त्यामध्ये तुम्ही चाललाय किंवा काहीतरी असं एक्सपेन्सिव्ह आहे त्या ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होताय, तर त्यामध्ये व्हायचं असेल तर तुम्हाला तिथे बंधनकारक नाही आहे, पण आधी परमिशन घ्या मग जावा, अशी कंडिशन यांनी घातली. त्याच्यानंतर नोट आहे. नोटमध्ये काय सांगितलं आहे, even where the farewell entertainment is allowed, even no pressure, force or influence should be used. कोणत्याही प्रकारचा प्रेशर, फोर्स और इन्फ्लुएन्स शुड बी यूज. लोअर ग्रुप एम्प्लॉईज, ग्रुप सी, ग्रुप डी मस्ट बी प्रोटेक्टेड असणार आहे इथं. ओके, नोटमध्ये काय सांगितले ते बघायचं. दबाव टाकणे मनाई आहे. कोणताही शासकीय कर्मचारी दबाव, सक्ती, अप्रत्यक्ष दबाव टाकून कोणाकडून पैसे गोळा करू शकत नाही. म्हणजे सरळ सांगितलेत की ऑन प्रेशर, एक्सरसाइज ऑन प्रेशरवर कोणत्याही प्रकारचा गव्हर्नमेंट सर्वंट डू नॉट इंड्यूस सबस्क्राईब म्हणजे मनी गोळा करणे टुवर्ड्स दी फेअरवेल एंटरटेनमेंट, टाकून पैसे गोळा करू शकत नाही. कार्यक्रम खाजगी असला तरी इथंपर्यंत पहिला पार्ट झाला आपला की तो काय करू शकत नाही, सबस्क्राईब करू शकत नाही, म्हणजे काय पैसे गोळा करू शकत नाही फेअरवेल एंटरटेनमेंटसाठी. इफ इट इज सबस्टॅन्शियली प्रायव्हेट असेल, म्हणजे कोणताही कार्यक्रम खाजगी नसला तरी, म्हणजे खाजगी असेल, खाजगी नसेल, अनौपचारिक नसेल तरीही दबाव टाकणे अचूक आहे. गट सी आणि गट डी कर्मचाऱ्यांकडून, आता इथं आहे गट सी आणि गट डी कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही परिस्थितीत गट सी आणि गट डी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा करणे पूर्णपणे बंदिस्त आहे. तुम्ही घेऊ शकत नाही, गट सी आणि गट डी करून पैसे काढून घेऊ शकत नाही, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत घ्यायचं नाही आहे. गट सी किंवा डी कर्मचाऱ्यांचा सन्मान, गट सी किंवा ग्रुप डी मध्ये जे कर्मचारी असतात त्यांच्या सन्मानासाठी कार्यक्रम असला तरी गट सी डी कर्मचाऱ्यांकडून वर्गणी घेता येणार नाही असं सांगितलं ह्यामध्ये एवढंच सांगितले की वर्गणी त्यांच्याकडून घेता येणार नाही. आणि त्याच्यानंतर काय आहे, सिटिंग फॉर दी पोर्ट्रेट. आता सिटिंग फॉर दी पोर्ट्रेट म्हणजे काय असणार आहे इथं हे बघा की फर्स्ट अंडरस्टँडिंग दी हेडिंग, पहिला हेडिंग अंडरस्टँड करायचं. सिटिंग फॉर दी पोर्ट्रेट म्हणजे काय, काही लोकांना कळत नाही की सिटिंग फॉर दी पोर्ट्रेट म्हणजे काय. इझी आहे. सिटिंग फॉर दी पोर्ट्रेट म्हणजे काय, पोजिंग फॉर दी फोटोग्राफ, पोजिंग फॉर दी पेंटिंग, पोजिंग फॉर दी बस स्टेटस, पोजिंग फॉर दी एनी आर्टिस्टिक रिप्रेझेंटेशनसाठी पोज करणे. सिटिंग फॉर दी पोर्ट्रेट म्हणजे फोटोसाठी बसते. ओके, आणि परत पुतळा बस तयार करणे ह्यासाठी असते. मग ह्यामध्ये काय सांगितले बेसिकली की नथिंग इन दिस रूल 12 अँड 13, नथिंग इन दिस रूल 12 अँड 13, दिस मीन्स रूल 12 अँड 13 पब्लिक डेमॉन्स्ट्रेशन आहे, 12 जो आहे तो गिफ्टसाठी आहे. अँड डेमॉन्स्ट्रेशन ऑर फेअरवेल विल नॉट स्टॉप अ गव्हर्नमेंट सर्वंट फ्रॉम डुईंग दिस ॲक्ट, फॉलोइंग ॲक्ट करण्यापासून रोखू शकत नाही. सिटिंग फॉर दी पोटिंगसाठी आता कुठले आहेत त्यामध्ये आहेत बघा. त्यामध्ये सगळ्यात पहिला गव्हर्नमेंट सर्वंट मे सीट फॉर रिक्वेस्ट ऑफ पब्लिक बॉडी, पोर्ट्रेट, बस, स्टॅट्यूट, फोटोग्राफ, ॲज लॉंग ॲज इट इज नॉट मीन्ड बाय दी पब्लिक प्रेझेंटेशन ऑर होनरिंग हिम. म्हणजे पब्लिक प्रेझेंटेशनसाठी असू नये, प्रायव्हेटसाठी तो एखादा पिक्चर काढून घेतोय चालतंय, ठीक आहे, फोटोग्राफ काढून घेतोय ठीक आहे, स्टॅच्यू स्वतःसाठी बनवून घेत आहे ठीक आहे, सार्वजनिक संस्थेच्या विनंतीवर काढत असतो, खरं तो गौरव सन्मानचित्र किंवा सार्वजनिक प्रदर्शनासाठी नसावा. परचेस ऑफ रिझायनेशन आहे, त्यामध्ये परचेस ऑफ रिझायनेशनमध्ये काय येणार आहे बघा की आता लास्ट पॉईंट जर आहे यामध्ये इम्पॉर्टंट कंडिशन्स पण आहे. ह्यामध्ये इम्पॉर्टंट कंडिशन जे आहे
ते पोर्ट्रेट आणि जो पुतळा त्याचा भेट म्हणून देण्यासाठी नसावा, गौरव किंवा सन्मानासाठी नसावा. म्हणजे द पोर्ट्रेट और स्टॅच्यू शुड नॉट बी प्रेझेंट हिम ॲज अ गिफ्ट म्हणून करायचं नाही, कारण 12मध्ये आपण गिफ्ट देण्यास काय केलं आहे, नकार दिला आहे ना, तर ते करायचं नाही आहे. ओके. आता त्याच्यानंतर रूल 15 बघूयात आपण. रूल 15मध्ये काय सांगितलं आहे, प्रोहिबिशन ऑफ रिझायनेशन ऑफ अरेंजमेंट. त्यामध्ये काय म्हटलं बेसिकली, एवढं तुम्ही कंडिशन समजून घ्या की बेसिक आयडिया काय आहे, गव्हर्मेंट जॉब कॅन नॉट बी ट्रेडेड, सोल्ड ऑर ॲडजस्टेड. तुमचा जो गव्हर्मेंट जॉब आहे तो तुम्ही ट्रेड करू शकत नाही, सोल्ड करू शकत नाही, ॲडजस्ट करू शकत नाही. नो वन कॅन बी रिझाईन सो दॅट समवन एल्स गेट्स बेनिफिट. तुम्ही रिझाईन करू शकत नाही कारण कुणाला तरी तुम्ही तुमच्या जागावर लावू शकाल. ह्याच्यासाठी गव्हर्मेंट सर्व्हिस इज नॉट अ प्रायव्हेट प्रॉपर्टी. ही गव्हर्मेंट सर्व्हिस प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही आहे, त्याच्या जागी तुम्ही कुणाला तर दुसऱ्याला लावाल, ह्यासाठी तुम्ही रिझायनेशन घेताय असं होणार नाही. आता बघा, सगळ्यात पहिली लाईन काय ह्यामध्ये म्हणते की गव्हर्मेंट सर्वंट शॅल नॉट एंटर इन टू एनी पिक्युनरी अरेंजमेंटमध्ये एंटर होणार नाही आहे. त्यामध्ये काय, गव्हर्मेंट सर्वंट मस्ट नॉट एंटर इन टू एनी मनी रिलेटेड ॲग्रीमेंटमध्ये एंटर होणार नाही आहे, म्हणजे पिक्युनरी रिलेटेड मनीमध्ये. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल ऑफ पिक्युनरी अरेंजमेंटमध्ये टेकिंग मनी, प्रॉमिसिंग फायनान्शियल बेनिफिट, एनी पेड ॲग्रीमेंट असू दे. त्याच्यानंतर लाईन 2मध्ये एवढंच सांगितलं. लाईन 1मध्ये काय तुम्ही काय करू शकत नाही, पिक्युनरी अरेंजमेंटसाठी काय करणार नाही की पिक्युनरी अरेंजमेंट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल ए हा व्यक्ती कोणत्या तरी पोस्टवर आहे, बी या व्यक्तीकडून म्हणतो की तू मला 2 करोड रुपये दे आणि तुला मी माझ्या पोस्टला जागी लावतो, जॉबला, असं म्हणता कामा नये. ओके. त्याच्यानंतर सेकंड जो आहे यामध्ये फॉर द रिझायनेशन बाय वन ऑफ द एनी ऑफिस हेल्ड बाय हिम अंडर गव्हर्मेंट. म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट कॅन नॉट रिझाईन फ्रॉम हिज पोस्टवरून रिझाईन करू शकत नाही बिकॉज ऑफ दॅट ॲग्रीमेंट, बिकॉज ऑफ मनी, बिकॉज ऑफ समवन पेड हिम फॉर रिझायनेशन. लाईन 3मध्ये काय म्हटलं गेलं, लाईन 3 जे आहे यामध्ये म्हटलं गेलं की फॉर द बेनिफिट ऑफ एनी अदर पर्सन, रिझायनेशन मस्ट नॉट बी डन टू हेल्प समवन एल्स गेट द पोस्ट, टू फेवर अनादर पर्सन, टू मेक वे फॉर अनादर पर्सन डेलिबरेटली. ह्याच्यासाठी करणार नाही आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर फोर्थ लाईन जो आहे इथं अँडपासून चालू आहे बघा, अँडपासून अँड एनी नॉमिनेशन ऑर अपॉइंटमेंट मेड इन कॉन्सिक्वेन्सेस ऑफ सच रिझायनेशन शॅल बी कॅन्सल. म्हणजे रिझायनेशन हॅपन्स ड्यू टू सच इलिगल अरेंजमेंटनुसार रिझायनेशन झालं तर समवन इज अपॉइंटेड बिकॉज ऑफ इट झाला असेल तर अपॉइंटमेंट विल बी कॅन्सल होणार आहे, त्याची पण जॉब गेली, ह्याची पण जॉब गेली. 5th लाईन यामध्ये काय सांगितलं गेलं, अँड दी पार्टीज टू अरेंजमेंट इफ स्टील इन दी सर्व्हिसेसमध्ये जर असेल शॅल बी सस्पेंडेड पेंडिंग ऑर्डर्स ऑफ दी गव्हर्नमेंट. म्हणजे काय असणार आहे, अँड दी पार्टीज अरेंजमेंट तो स्टील सर्व्हिसमध्ये असेल तर त्याला सस्पेंड केलं जाणार, त्याचं बी जॉब गेलं, ह्याचं पण जॉब केलं त्यामध्ये. त्याच्यानंतर 16मध्ये काय म्हटलं गेलं, 16मध्ये काय आहे, प्रायव्हेट ट्रेड ऑर एम्प्लॉयमेंट. प्रायव्हेट ट्रेड ऑर एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, बेसिकली एवढंच आहे की गव्हर्मेंट सर्वंट्स मेन जॉब इज द गव्हर्मेंट सर्व्हिस असणार आहे. सो ही कॅन नॉट डू अ प्रायव्हेट बिझनेस ऑर अनादर जॉब फ्रीली करू शकत नाही. दिस कॉन्फ्लिक्ट्स दी इंटरेस्ट कॉन्फ्लिक्ट करणार आहे त्यामध्ये. मुख्य काम शासनाची सेवा करणे आहे, म्हणून तो खाजगी धंदा किंवा नोकरी मनमानी करू शकत नाही. हितसंबंधाचा संघर्ष कॉन्फ्लिक्ट टाळण्यासाठी हा नियम आहे यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे यामध्येच गव्हर्मेंट सर्वंट कॅन नॉट बी गव्हर्मेंट सर्वंट कॅन नॉट डू एनी ट्रेड or business, take another job, work part-time elsewhere unless he takes prior permission of the government, direct or indirect, in his own name or through the someone else. त्यामध्ये एवढंच सांगितलं की स्वतःच्या नावावर किंवा दुसऱ्यांच्या नावावर तो काहीही जॉब करू शकत नाही. त्याच्यानंतर प्रोव्हिजोमध्ये काय आहे, प्रोव्हिजोमध्ये काय सांगितलं आहे, अ गव्हर्मेंट सर्वंट मे डू दी फॉलोइंग विदाऊट परमिशन. आता ह्यामध्ये काय सांगितलं की खालील कंडिशनमध्ये तो विदाऊट परमिशन, इथं तुम्हाला काय करणार आहे, परमिशन घ्यावं लागणार आहे, इथं काय गरज नाही आहे परमिशनची. वर्क ऑफ सोशल नेचर, जर सोशल नेचर चॅरिटेबल नेचरचं वर्क असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं परमिशन घ्यायची गरज नाही आहे. ऑकेशनल वर्क फॉर लिटररी, आर्टिस्टिक, सायंटिफिक वर्क असेल तर त्याला पण तुम्हाला काय परमिशन घ्यायची गरज
गरज नाही यामध्ये. बट कंडिशन्स आर अप्लाय, बट हिअर कंडिशन अप्लाय केल्यात शाल नॉट अंडरटेक ऑर शाल डिसकंटिन्यू, म्हणजे काय म्हणल्यात हिज गव्हर्नमेंट ड्युटीज मस्ट नॉट सफर. ह्या सगळ्या कारणांमुळे तुमची गव्हर्नमेंट ड्युटी जी आहे ती सफर व्हायला नाही पाहिजे एवढं त्यांनी सांगितलं त्यामध्ये. समजला हा पॉईंट. त्याच्यानंतर नंतर काय म्हणलात एक्सप्लेनेशन. शासकीय कर्मचारी जो आहे परवानगी घेतल्याशिवाय एकतर करू शकत नाही, प्रोव्हायडेडमध्ये करू शकतो ह्या कंडिशनमध्ये सांगितलं. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन कॅनव्हसिंग ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट इन सपोर्ट ऑफ बिझनेस. त्यामध्ये काय म्हटलं आहे की ह्यामध्ये सिम्पल जो एक्सप्लेनेशन आहे, कॅनव्हसिंग म्हणजे काय पहिला तर तुम्ही लक्षात घ्या की कॅनव्हसिंगचा मिनिंग काय ते. मिनिंग असा येतो आहे की प्रमोटिंग, परस्युडिंग असतं त्यामध्ये, किंवा ब्रिंगिंग कस्टमर, युझिंग इन्फ्लुएन्स ऑफ ती, म्हणजे कॅनव्हास करणे की स्वतःचा जो गव्हर्मेंट पॉवर आहे ना, गव्हर्मेंट सर्वंट ॲज आहे मी, तुमचं काम करून देतो, प्रचार करणे ग्राहकांनी, अशा ओळखीच्या किंवा प्रभाव वापरणे असलं काय करायचं नाही आहे. मग ह्या एक्सप्लेनेशनमध्ये काय आहे की इफ गव्हर्मेंट सर्वंट कॅनव्हास सपोर्ट करत असेल, प्रमोट करत असेल इन्शुरन्स एजन्सीला, कमिशन एजन्सीला, एवढंच सांगितलं यामध्ये. कोणकोणत्या इन्शुरन्स एजन्सी असू दे किंवा कमिशन एजन्सी असू दे एक्सेट्रा, यांना काय करतोय सपोर्ट करतोय. ओन्ड बाय और मॅनेज्ड बाय हिज वाईफ असू दे किंवा अदर मेंबर ऑफ हिज फॅमिली, म्हणजे फॅमिली मेंबर किंवा स्वतःची वाईफला काहीतरी असे इन्शुरन्स कंपनीमध्ये जॉब आहे किंवा इन्शुरन्स करते ती, अशा वेळेस त्यांना काय करणे प्रमोट करणे, असं काहीतरी करणे, कमिशन एजन्सी करणे, ओन करणे, मॅनेज्ड करणे हे चुकीचं आहे, त्यामध्ये करायचं नाही आहे, पूर्णपणे प्रोहिबिट आहे. ओके. त्याच्यानंतर इट शाल बी ट्रीटेड एज अन ब्रीच ऑफ अन दिस रूल 16चा ब्रीच झाला असं कन्सिडर करणार आहे. इवन दो दी बिझनेस इज नॉट इन हिज ओन नेम, जरी बिझनेस त्याच्या नेमवर नसेल, बट तिच्या वाईफवर असू दे किंवा फॅमिली बिझनेस असू दे, इनडायरेक्ट प्रायव्हेट बिझनेस असू दे, तरीसुद्धा ते तिथं काय होणार आहे त्याच्या कन्सिडरेशनमध्ये येणार आहे ते. आता काय म्हणलं गेलं, वाय इज दिस ट्रीटेड एज अन ब्रीच का कन्सिडर केलं गेलं आहे, कारण गव्हर्मेंट सर्वंट मे मिसयूज द पोझिशन, पब्लिक मे फील प्रेशराइज्ड, इट क्रिएट्स दी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट क्रिएट होणार आहे, त्यामध्ये पदाचा गैरवापर होऊ शकतो, किंवा लोकांवर दबाव पण येऊ शकतो की तुम्ही इन्शुरन्स घ्या वगैरे, असं इन्शुरन्स घेतल्यानंतर तसा होऊ शकतो त्यामध्ये. आणि त्यामध्ये काय एक्झाम्पल म्हटलं तर एक्झाम्पल बघा की अधिकारी पत्नीच्या विमा एजन्सीसाठी ग्राहक आणतो, नियमभंग असतो त्यामध्ये, मग ते नियमभंग झालं. म्हणजे अधिकारी पत्नीच्या विमा एजन्सीसाठी एखादा ग्राहक आणतो, ते नियमभंग झालं. कार्यालयीन ओळखी वापरतो, चालणार नाही. पत्नी स्वतः व्यवसाय करते, अधिकारी हस्तक्षेप करत नाही, चालते. त्याच्यानंतर काय म्हणलं ह्यामध्ये आता, थोडक्यात म्हटलं तर ह्याचं एक्सप्लेनेशन काय आहे, एक्सप्लेनेशन काय आहे ते सांगते की पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या विमा अथवा कमिशन एजन्सीसाठी शासकीय कर्मचाऱ्याने प्रचार किंवा तो नियम प्रचार केला किंवा एजन्सी कमिशन वगैरे आणला तर त्यावेळेस तो काय होणार आहे, 16चा भंग होणार आहे असं सांगितलं. त्याच्यानंतर आहे सबरूल, बघूया आपण पुढचं 2 सबरूल जो आहे ह्यामध्ये काय म्हटले. बेसिक अंडरस्टँडिंग बघा पहिला काय आहे की द गव्हर्नमेंट वॉन्ट्स टू नो इफ द गव्हर्नमेंट सर्वंट्स फॅमिली मेंबर आर डुईंग बिझनेस. जर गव्हर्नमेंट सर्वंट काय करणार आहे, रिपोर्ट देणार आहे. रिपोर्ट कुणाला देणार, गव्हर्नमेंटला देणार. इफ एनी मेंबर ऑफ हिज फॅमिली आर एंगेज इन द ट्रेड और बिझनेसमध्ये जर एंगेज असेल और मॅनेज करत असेल इन्शुरन्स किंवा एजन्सी कमिशन, तेव्हा काय सरळ सरळ काय करणार, रिपोर्ट करणार. कुणाला रिपोर्ट करणार आहे, कुणाला रिपोर्ट करणार आहे, गव्हर्नमेंटला रिपोर्ट करणार आहे. त्याच्यानंतर थर्डमध्ये काय सांगितलं, नो गव्हर्नमेंट सर्वंट शाल विदाउट प्रिव्हियस सँक्शन, नो गव्हर्नमेंट सर्वंट शाल विदाउट प्रिव्हियस सँक्शन ऑफ द गव्हर्नमेंट एक्सेप्ट इन द डिस्चार्ज ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी टेक पार्ट इन द रजिस्ट्रेशन, प्रमोशन, मॅनेजमेंट ऑफ द एनी बँक और अदर कंपनी विच इज रिक्वायर्ड रजिस्टर्ड अंडर द कंपनीज ॲक्ट. म्हणजे काय म्हणलं एवढंच म्हणलं येतं की एव्हरी गव्हर्नमेंट सर्वंट शाल रिपोर्ट करायचं आहे त्यांना, कोणत्या कंडिशनमध्ये, जर एंगेज ट्रेड किंवा बिझनेसमध्ये असेल, ओन्स इन्शुरन्स एजन्सी, कमिशन, मॅनेज इन्शुरन्स एजन्सी किंवा कमिशन कोणत्या कंपनीमध्ये आहे, ते सगळं इथं काय करावं लागणार आहे, सांगावं लागणार आहे तुम्हाला इथं. ओके. एवढं आहे की कुटुंबातील कोणताही सदस्य व्यवसाय विमा चालवत वगैरे असेल तर ह्यामध्ये काय करावं लागणार, तुम्हाला सांगावं लागणार आहे, वरच्या ह्याच्यामध्ये इथं रिपोर्ट करावं लागणार आहे.
थर्ड पॉईंटमध्ये काय सांगितलं, शासकीय कर्मचारी कंपनी किंवा बँक सहकारी संस्था चालवण्यात सहभागी होऊ नये. कारण ह्यामध्ये काय असणार आहे की इट कॅन क्रिएट अ कॉन्फ्लिक्ट ऑफ द इंटरेस्टवर कॉन्फ्लिक्ट करणार आहे. ही मेड मिसयूज हिज ऑफिशियल पोझिशनचा मिसयूज करू शकतो ह्यामध्ये. त्याच्यानंतर आहे ह्यामध्ये की नो गव्हर्नमेंट सर्वंट शाल विदाउट प्रिव्हियस सँक्शन ऑफ गव्हर्नमेंट. अ गव्हर्नमेंट सर्वंट कॅनॉट डू फॉलोइंग अनलेस गेट्स दी प्रिऑर परमिशन फ्रॉम दी गव्हर्नमेंट. प्रिऑर परमिशन घेतल्याशिवाय काही असं करू शकत नाही ह्यामध्ये. त्याच्यानंतर एक्सेप्शन्स पण दिले यामध्ये. एक्सेप्ट इन डिस्चार्ज एक्सेप्ट इन डिस्चार्ज ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी म्हणजे काय म्हणलं गेलं की एक्सेप्ट इन डिस्चार्ज ऑफ हिज ऑफिशियल ड्युटी म्हणजे इफ ही इज डुईंग इट ॲज अन पार्ट ऑफ अन ऑफिशियल गव्हर्नमेंट ड्युटी देन परमिशन नॉट रिक्वायर्ड. तर काय गरज नाही आहे परमिशन, म्हणजे त्याच्या ऑफिशियल ड्युटीजमध्येच तो काम करत असेल तर काय गरज नाही आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर मिनिंग ऑफ ही मस्ट नॉट पार्टिसिपेट इन द रजिस्ट्रेशन प्रमोशन अँड मॅनेजमेंटमध्ये तो काय असायला पाहिजे नाही, पार्टिसिपेट असायला नाही पाहिजे. मिनिंग ऑफ दिस थिंग बँक्स किंवा प्रायव्हेट और पब्लिक कंपनीमध्ये तो एंटर होऊ नये. विच इज रिक्वायर्ड टू बी रजिस्टर्ड अंडर दी कंपनीज ॲक्ट. रिक्वायर्ड टू बी रजिस्टर्ड अंडर कंपनीज ॲक्ट. एनी कंपनी that is illegally registered under Companies Act 1956, any other current law असू दे, or any other cooperative society or for the commercial purposes, they are commercial purpose. म्हणजे थोडक्यात एवढं म्हटलं, व्हॉट इज अलाउड व्हॉट इज नॉट अलाउड. बिकमिंग अ डिरेक्टर ऑफ प्रायव्हेट कंपनी विदाउट परमिशन नॉट अलाउड. मॅनेजिंग अ कॉर्पोरेटिव्ह बँक फॉर प्रॉफिट नॉट अलाउड. वर्किंग अ कंपनी ऑफिशियल ड्युटीमधनं करत असेल तर ठीक आहे. टेक पार्ट आफ्टर गेटिंग गव्हर्नमेंट सँक्शन घेऊन करत असाल तर ते पण ठीक आहे त्यामध्ये. ओके, आता प्रोव्हायडेड दॅट बघूया. प्रोव्हायडेड दॅट अ गव्हर्नमेंट सर्वंट मे पार्टिसिपेट इन द रजिस्ट्रेशन प्रमोशन और मॅनेजमेंट और कोऑपरेटिव्ह सोसायटी मीन्ट सबस्टॅन्शियली फॉर द गव्हर्नमेंट बेनिफिट और लिटररी सायंटिफिक चॅरिटेबल सोसायटी रजिस्ट्रेबल अंडर द लॉ. म्हणजे शासनाच्या फायद्यासाठी असलेल्या सहकारी संस्था तसेच साहित्यिक वैज्ञानिक सेवाभावी नोंदणीकृत संस्थेच्या प्रचार किंवा व्यवस्थापनात शासकीय कर्मचारी सहभागी होऊ शकतो. ह्यामध्ये होऊ शकतो असं सांगितलं. यामध्ये प्रोव्हायडेड दॅट म्हणजे एक्सेप्शन सांगितलं. त्याच्यानंतर सांगितलं फोर्थ पॉईंटमध्ये. आता फोर्थ पॉईंटमध्ये काय आहे की नो गव्हर्नमेंट सर्वंट. ह्यामध्ये काय आहे, गव्हर्मेंट सर्वंट ऑलरेडी रिसीव सॅलरी फ्रॉम गव्हर्मेंटकडनं ऑलरेडी तो काय करतो, ॲक्सेप्ट सॅलरी घेतो आहे. गव्हर्मेंट सर्वंट मे ॲक्सेप्ट एनी फी फॉर वर्क बाय हिम एनी पब्लिक बॉडी इन प्रायव्हेट पर्सन विदाउट सँक्शन ऑफ प्रिस्क्राइब. कोणत्याही प्रकारचं फी घ्यायचं नाही आहे. विदाउट परमिशन तुम्ही कोणत्याही प्रकारचं इथं काय घ्यायचं आहे, फीज घ्यायचं नाही आहेत. त्याच्यानंतर नो गव्हर्मेंट सर्वंट इन हुज केस परमिशन टू बी टेकन कमर्शियल एम्प्लॉयमेंट इमिजिएटली आफ्टर द रिटायरमेंट इज शुड बी स्टील सर्व्हिस निगोशिएट फॉर दी. म्हणजे तो ऑलरेडी अजून सर्व्हिसमध्ये आहे आणि मी असं त्यामध्ये काय करतो आहे, प्रॉमिस करतो आहे की उद्या रिटायरमेंट झाल्यानंतर तुझ्या ह्याच्यात मी निम्मे शेअर्स देतो, असे देतो तसे देतो, असे काय प्रॉमिस करायचं नाही. पाटली वगैरे प्रॉमिस काय करायचं नाही आहे. ओके, म्हणजे कोणत्याही प्रकारचं तिथं काय करायचं नाही, परवानगीशिवाय प्रॉमिस वगैरे काय करायचं नाही आहे. त्यामध्ये शासकीय अभियंता परवानगीशिवाय खाजगी कंपनीकडून फी घ्यायची नाही आहे. किंवा त्यामध्ये स्वतः स्वीकारायचं नाही की असं म्हणायचं नाही की त्यामध्ये की निवृत्तीनंतर खाजगी व्यवसायात मी नोकरी करणार आहे, अजून सेवेत आहे आणि तुम्ही असं करणार नाही आहे. त्यामध्ये पदाचा गैरवापर होऊ शकतो, ह्याच्यासाठी हे सगळं टाळलं गेलं आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट 17 रूल बघूया. ह्यामध्ये रूल नंबर 17मध्ये काय आहे, इन्व्हेस्टमेंट लेंडिंग और बॉरोईंग बाय दी गव्हर्मेंट सर्वंट. आता ह्याचा अर्थ काय आहे पहिला बघूया की गव्हर्मेंट सर्वंट मस्ट नॉट मिसयूज पब्लिक ट्रस्ट, मस्ट अवॉइड स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट, मस्ट अवॉइड लोन्स और बॉरोईंग दॅट कॅन कॉज अ कॉन्फ्लिक्ट. मग ह्यामध्ये काय म्हणलं की इन्व्हेस्टमेंट लेंडिंग अँड बॉरोईंग. नो गव्हर्मेंट सर्वंट शाल स्पेक्युलेट एनी स्टॉक शेअर और अदर इन्व्हेस्टमेंट. एक्सप्लेनेशन काय आहे, फ्रिक्वेंट पर्चेस और सेल ऑफ द हाऊस शेअर सिक्युरिटी इन्व्हेस्टमेंट शाल बी डीम टू बी स्पेक्युलेशन विथ द मिनिंग ऑफ द सब रूल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कॅन नॉट, ह्यामध्ये काय म्हणलं, गव्हर्मेंट सर्वंट शॅल नॉट स्पिक्युलेट म्हणले. म्हणजे नो गव्हर्मेंट सर्वंट शॅल स्पिक्युलेट इन स्टॉक शेअर और
अदर इन्व्हेस्टमेंटमध्ये काय करू शकत नाही, कॅनॉट टेक रिस्क ऑफ फायनान्शियल पोझिशन, तिथं काय घेऊ शकत नाही फॉर फायनान्शियल गेनसाठी, म्हणजे स्टॉक वगैरे घेणे, कॅनॉट गॅम्बलिंग वगैरे करणे, शेअर मार्केट करणे, असलं काय करायचं नाही ह्यामध्ये सांगितलं. आणि एक्सप्लेनेशनमध्ये काय सांगितलं यामध्ये, एक्सप्लेनेशनमध्ये म्हणलं आहे, बघूयात आपण की एक्सप्लेनेशनमध्ये काय आहे की फ्रिक्वेंट बाईंग और सेलिंग इन्व्हेस्टमेंट. मग तुम्ही काय करताय यामध्ये, स्पेक्युलेशन करताय, म्हणजे जर शासकीय कर्मचारी वारंवार शेअर्स घेतोय, सिक्युरिटीज किंवा इतर गुंतवणूक विकत घेऊन लगेचच विकतोय प्रॉफिटसाठी, म्हणजे आज एखादी वस्तू त्याने किंवा जमीन घेतला असेल आणि लगेच ते विकत असाल प्रॉफिटसाठी, तर ते काय असणार आहे, इथं विरोध आहे त्याला, या नियमाला विरोध आहे. म्हणजे ऑफिसर बाय शेअर टुडे, म्हणजे आज घेतोय आणि उद्या विकतोय, सेल्स टुमारो, मेक अ क्विक प्रॉफिटसाठी करतोय, तर इथं काय अलाउड नाही आहे. ऑफिसर कीप शेअर्स फॉर लॉंग टर्मसाठी जर यूज करत असेल तर ते अलाउड आहे इथं. त्याच्यानंतर ह्यामध्ये काय म्हणलं आहे सेकंडमध्ये, government servant cannot invest or let family friends investment in way that might make him feel pressure or biased while doing his official work, embarrass, put in difficult situation. म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतः किंवा कुटुंब मित्रांना असे गुंतवणूक करण्यास सांगू नये ज्यामुळे त्याला त्याच्या नोकरीच्या निर्णयावर दबाव येता कामा नये. ओके, ऑफिसर्स ब्रदर इन्व्हेस्ट अ कंपनी अँड आस्क ऑफिसर टू फेवर इट, नॉट अलाउड, असं काय अलाउड नाही आहे इथं. त्याच्यानंतर थर्ड पॉईंटमध्ये काय आहे, आता थर्ड पॉईंटमध्ये सबरूल 3मध्ये काय आहे की if there is any doubt whether an investment, lending or borrowing falls under rule 17, the government's decision will be final. असं काहीतरी क्वेश्चन असेल की तिथं त्या हे जे आहे ते त्याच्यामध्ये फॉल करते की नाही, ते तर गव्हर्नमेंटचं डिसिजन काय असणार आहे, फायनल असणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर काय आहे, फोर्थ सब रूल काय आहे यामध्ये, अ गव्हर्मेंट सर्वंट कॅनॉट लेंड और बॉरो, अ गव्हर्मेंट सर्वंट कॅनॉट लेंड और बॉरो मनी फ्रॉम द बँक्स और फर्म्स ही वर्क्स विथ ऑफिशियली एनी वन विदिन हिज वर्क. म्हणजे सगळ्यात पहिला काय म्हटलं, नो गव्हर्मेंट सर्वंट शाल सेव्ह इन हिज ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस विथ द बँक और फर्म स्टँडिंग ड्युअली ऑथराइज्ड कंडक्ट बँकिंग बिझनेस आयदर हिमसेल्फ और थ्रू दी एनी मेंबर ऑफ हिज फॅमिली और अदर पर्सन ॲक्टिंग ऑन हिमसेल्फ. म्हणजे काय म्हटलंय की अ गव्हर्मेंट सर्वंट के नॉट लेंड और बॉरो मनी फ्रॉम, कुणाकडून लेंड किंवा बॉरो मनी घेणार नाही आहे. सगळ्यात पहिला जे आहे ते बँक और फर्म्स असू देत, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे बँक्स असू देत किंवा फर्म्स असू दे, स्टँडिंग ड्युअली ऑथराइज्ड असू दे, एनी वन विथ हिज वर्क और एरिया और अंडर हिज ऑथॉरिटी असू दे, एनी वन ही इज डील विथ हिज ऑफिशियल वर्क असू दे, ही कॅनॉट लेंड मनी ॲट इंटरेस्ट और टेक अ मनी बॅक इन ट्रिकी वे दॅट अफेक्ट्स हिज जॉब, असं काहीतरी करून त्याच्या जॉबला अफेक्ट होऊ नये याची काळजी घ्यावी. त्याच्यानंतर अलाउड एक्सेप्शन्स प्रोव्हिजोमध्ये अलाउड केलं, त्यामध्ये हे सांगितलं ना आता. मग त्यामध्ये लेंड मनी किंवा पर्सनल इंटरेस्ट मॅनरमध्ये काहीतरी घ्यायचं नाही. म्हणजे ह्यामध्ये काय म्हटलं आहे की लेंड और बॉरो मनी प्रिन्सिपल एजंट और फ्रॉम दी एनी पर्सन विदिन लोकल लिमिट्स ऑथॉरिटी विथ होम इज लायकली टू हॅव ऑफिशियल डिलिंग्स जे आहेत त्याच्यासोबत घ्यायचं नाही आहे, हिमसेल्फ ऑर पिक्युनरी ऑब्लिगेशन. ह्यामध्ये लेंड मनी लेंड मनी टू एनी पर्सनला बॉरो करायचं नाही, लेंड करायचं नाही आहे मनी इंटरेस्ट, मॅनर वेअर बाय रिटर्न मनी काइंड ऑफ चार्ज पेड प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट गिव्ह और ॲक्सेप्ट रिलेटिव्ह फॉर पर्सनल इथं कुणाला द्यायचं नाही आहे, स्वतःच्या इथं पिक्युनरी यूजसाठी आहे, इथं फ्रेंड पर्सनलला प्युअरली तिथं काय करतोय मी घे म्हणून असं सांगतोय, असं नाही आहे. ओके, त्याच्यानंतर प्रोव्हिजोमध्ये काय सांगितलं आहे, प्रोव्हाइडेड दॅट इफ गव्हर्मेंट सर्वंट गेट्स प्रिऑर परमिशन, जर गव्हर्मेंट सर्वंटला प्रिऑर परमिशन असं काहीतरी गव्हर्मेंट सर्वंटला प्रिव्हियस सँक्शन असेल, देन रूल अबाउट लेंडिंग, बॉरोईंग और फायनान्शियल ट्रान्झॅक्शन डज नॉट अप्लाय. प्रिऑर परमिशन घेतलं असेल तर काय अप्लाय होणार नाही आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे ह्यामध्ये ह्यामध्ये पॉईंट जो आहे ह्यामध्ये काय आहे, इफ गव्हर्मेंट सर्वंट इज अपॉइंटेड और ट्रान्सफर्ड टू दी पोस्ट वेअर एनी पार्ट ऑफ दिस रूल मे बी ब्रोकन, म्हणजे कोणताही पार्ट ह्यामध्ये जर म्हणजे सरळ सोपं म्हटलं तर जर शासकीय कर्मचाऱ्याला अशी पोस्ट दिली जाते जिथे हा नियम मोडला जाऊ शकतो, तर त्याने त्या स्थितीला शासनाला काय करायचं आहे, कळवायचं आहे की असं असं ह्या कंडिशनमध्ये मी हे रूल्स फॉलो करणे खूप अवघड गोष्ट आहे आणि मोडणार आहे, ह्यामध्ये म्हणजे मोडली जाऊ शकते, शासनाच्या सूचनांचे पालन पण करावे ह्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर काय आहे हे समजलं, ह्यामध्ये मोडणाऱ्या त्या कंडिशनमध्ये तो फॉलोच करू शकत नाही ना. सेकंड
ओके. जर शासकीय कर्मचाऱ्याला अशी पोस्ट दिली जाते जिथे हा नियम मोडला जाऊ शकतो, तर त्याने त्या स्थितीनुसार शासनाला ती स्थिती कळवली पाहिजे आधी, की ह्या स्थितीमध्ये मी हे रूल्स फॉलो करू शकत नाही, असं ऑलरेडी शासनाला कळवलं पाहिजे. शासनाचे जे सूचनेचे पालन आहेत, म्हणजे जे काही इन्स्ट्रक्शन्स येणार आहेत ते तुम्ही फॉलो करावे लागणार आहेत. रिपोर्ट करावे लागणारे ज्या सर्कमस्टान्सेस आहेत ते तुम्हाला शासनाला प्रिस्क्राईब्ड ऑथॉरिटीला देअर आफ्टर इन दी अकॉर्डन्स विथ सच ऑर्डर अँड मॅनर ऑफ सच ऑथॉरिटी. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणलं, यामध्ये फर्स्ट पॉईंट जो आहे, समटाईम्स दी हेड ऑफ दी गव्हर्मेंट ऑफिसर जे असतात, हेड ऑफ गव्हर्मेंट ऑफिसर कॅन अलाव एक्सेप्शन्स फॉर सर्टन रूल्ससाठी एक्सेप्शन्स अलाव करतात. फॉर एक्झाम्पल रूल 17 नॉर्मली रिस्ट्रिक्ट लेंडिंग, बॉरोईंग और इन्व्हेस्टमेंटसाठी इथं काय करतात, रूल 17 एक्सेप्शन आहे. फॉर ग्रुप सी और ग्रुप डी एम्प्लॉईज द हेड मे रिलॅक्स सम पार्ट ऑफ दी रूल्स. हेड काय करू शकतो यामध्ये, रिलॅक्स करणार सम पार्ट ऑफ दी रूल्समध्ये त्यामध्ये. ओके. फॉर दी ग्रुप सी अँड और ग्रुप डी एम्प्लॉईज द हेड मे रिलॅक्स सम पार्ट्स ऑफ दी रूल. ओके. त्याच्यानंतर द गव्हर्नमेंट कॅन ऑल्सो स्पेशल परमिशन और रिस्ट्रिक्शन फॉर दी लोन्स बॉरोईंग फ्रॉम दी कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर्ड अंडर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये काय करणार, बॉरो करू शकतो आपण. काय आहे ते तुम्ही रिझन्स मेन्शन करा आणि बॉरो करा, तुम्हाला रिलॅक्सेशन मिळणार आहे. ह्यामध्ये पण तुम्हाला काय करणार आहे, रिलॅक्सेशन सर्टन सर्कमस्टान्सेसवर रिलॅक्सेशन मिळणार आहे. म्हणजे रिलॅक्सेशन अलाव आहे, सम एक्सेप्शन्स आहेत त्यामध्ये. म्हणजे काही वेळा कार्यालयाचा प्रमुख काही नियमांसाठी अपवाद होऊ शकतो. ग्रुप सी ग्रुप डी कर्मचारी असल्यास काही भाग सुलभ केले जाऊ शकतात. शासन काही सरकारी सहकारी संस्थांमधून कर्ज तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो, विशेष तुम्हाला रिलॅक्सेशन देऊ शकतात. त्याच्यानंतर इन्सॉल्व्हन्सी अँड हॅबिच्युअल इंडेप्टनेस, म्हणजे ह्यामध्ये काय आहे की एवढंच म्हटलं आहे यामध्ये, की शासकीय कर्मचाऱ्यांनी कर्ज फेडू शकत नसणे, दिवाळखोर किंवा सतत कर्ज घेत असेल तर अधिकारी कर्ज फेडू शकत नाही, तर त्याच्या नोकरीस आणि विश्वासावर म्हणजे नोकरीवर काय परिणाम होऊ शकतो. शासन सतत कर्जात असलेल्या कर्मचाऱ्यावर कारवाईही करू शकतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जो ह्यामध्ये सांगितलेत, की जो विदिन 2 पिरियड आहे, म्हणजे 2 वर्षाच्या आत तुम्हाला ते कर्ज फेडावं लागणार आहे. जर 2 वर्षाच्या पुढे जर ते तुमचं कर्ज आहे ते जात असेल, तर ते कर्ज काय होणार आहे, तुम्हाला एक्सटेंड होत असेल, तुमचा जो कर्ज आहे एक्सटेंड होत असेल, तर त्यावेळेस काय होणार आहे की डिसमिस्ड होणार आहे. इन सच केसेस गव्हर्नमेंट सर्वंट शॅल रिपोर्ट द मॅटर गव्हर्नमेंट और सच ऑथॉरिटी ॲज दी गव्हर्नमेंट मे बाय जनरल और स्पेशल ऑर्डर. त्याच्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे, सेकंड पॉईंटमध्ये एवढंच म्हटलं की वेअर मोएटी ऑफ द सॅलरी ऑर सर्वंट इज अटॅच द रिपोर्ट शॅल बी शोन टू प्रपोर्शन ऑफ हिज डेप्ट ऑफ सॅलरी, हाऊ फार ॲज द डेप्ट डिट्रॅक्ट फ्रॉम द डेटर्स इफिशियंट अँड वेदर डेटा पोझिशन इज irretrievable circumstances of this case desirable to retain him post held liable at the time matter brought to notice government other पोस्ट अंडर दी गव्हर्नमेंट. मग ह्यामध्ये काय म्हणले की if a government servant salary is being constantly taken attached to pay debts, म्हणजे इफ अ गव्हर्नमेंट सॅलरी कॉन्स्टंटली अटॅच्ड म्हणजे अटॅच्ड असणार आहे, की ह्यामध्ये कॉन्स्टंटली अटॅच्ड आहे गव्हर्नमेंट सर्वंटची जी सॅलरी आहे ते अटॅचमेंट फॉर मोर दॅन 2 इयर्स फॉर दी अमाऊंट दॅट कॅन नॉट बी नॉर्मली पेड. 2 इयर्स नंतर पण तो पे करू शकत नाही, हे सिरियस प्रॉब्लेम झालं नाही. हे सांगितलं की अटॅचमेंट फॉर मोर दॅन 2 इयर्स फॉर अन अमाऊंट दॅट कॅन नॉट बी नॉर्मली बी पेड इन 2 इयर्स सिरियस प्रॉब्लेम असणार आहे. सच सर्वंट इज लायबल टू डिसमिस्ड असणार आहे. लायबल कशासाठी, डिसमिससाठी असणार आहे. द गव्हर्नमेंट सर्वंट मस्ट रिपोर्ट दी सिच्युएशन टू दी गव्हर्नमेंट ऑथॉरिटी, किंवा गव्हर्नमेंटला किंवा ऑथॉरिटीला तुम्ही अशा सिच्युएशनचं काय करा, रिपोर्ट द्या आधी. ओके. काय करा, रिपोर्ट द्या. त्याच्यानंतर काय म्हणलं, अटॅचमेंट ऑफ सॅलरी एक मोठं प्रॉब्लेम आहे, डिसमिस होऊ शकते, होऊ शकते त्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर काय म्हणलं, मोएटी म्हणजे काय आहे यामध्ये, बेसिकली मोएटी म्हणजे इन दिस कॉन्टेक्स्ट मोएटी ऑफ दी सॅलरी म्हणजे पार्ट ऑफ सॅलरी, हू होल सॅलरी जस्ट पोर्शन ऑफ सॅलरी डेप्ट रिपेमेंटसाठी यूज केलेलं असते, त्याला आपण मोएटी म्हणतो. ओके. त्याच्यानंतर काय आहे,
सेकंड जो सब रूल आहे तो बघूया आपण इथं. हा पॉईंट ह्यामध्ये काय आहे की if a part of moiety of government servant salary is being attached for the debt the report म्हणजे एनी पार्ट म्हणजे इथं काय आहे की तुम्ही 2 वर्ष कंटिन्युअस सर्व्हिस तुमचा पूर्ण सॅलरी जात असेल तर इथं पण तुम्हाला जरा काहीतरी रिलॅक्सेशन दिलेलं आहे की तुमच्या कोणता तरी पार्ट ऑफ सॅलरी म्हणजे 30,000 तुम्हाला सॅलरी आणि 10,000 तुमचं अटॅचमेंट होत असेल तर त्या केसमध्ये काय असणार आहे की थोडंफार तुम्हाला इथं काय अटॅच डेब्ट्स किंवा रिपोर्ट शुड बी तुम्ही काय करायला पाहिजे गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे. हाऊ मच डेब्ट ऑफिसर हॅज कम्पेअर टू हिज सॅलरी किती देतोय तो. त्याच्यानंतर वेदर ही कॅन बी पे इट्स हिज सॅलरी त्याच्या सॅलरीमधून देतोय का. वेदर ही इज फिट फॉर कंटिन्यू टू दिस करंट जॉबसाठी तो पोस्टसाठी करंट जॉबसाठी तो कंटिन्यू करण्यासाठी फिट आहे का. और मूव टू अनदर पोस्टला त्याला मूव करावे लागणार आहे. हे पण त्यामध्ये काय करावं लागणार आहे बघायला लागणार आहे गव्हर्नमेंट ऑर एनी अदर पोस्टला तो त्याला मूव करावं लागणार आहे का हे पण बघा. म्हणजे जर शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार काही भाग मोहिती कर्ज फेडण्यासाठी रोखला जात असेल तर रिपोर्टमध्ये सांगावे लागते की किती कर्ज आहे पगाराशी तुलना करावी लागते. कर्ज फेडता येईल का एवढ्या पगारावर. कर्मचाऱ्यांची सध्या पदावर राहणे योग्य आहे का किंवा दुसऱ्या पदावर ठेवावे लागणार आहे हे त्यामध्ये बघितलं जाते. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट काय सांगितलं ह्यामध्ये. थर्ड पॉईंटमध्ये बर्डन इन केस ऑफ इन्सॉल्वन्सी ऑर डेप्ट. आता बर्डन इन केस ऑफ इन्सॉल्वन्सी ऑर डेप्टच्या केसमध्ये बर्डन काय असणार आहे ते सांगितलं. इफ गव्हर्नमेंट सर्वंट बिकम इन्सॉल्वंट ऑर हेविली इन द डेप्ट द बर्डन ऑफ ब्लेम डिपेंड्स ऑन दी सिच्युएशन. इफ इट हॅपन्स म्हणजे बर्डन ऑफ कुणावर असणार आहे. इफ गव्हर्नमेंट सर्वंट बिकम्स इन्सॉल्वंट झाला असेल हेविली इन द डेप्टमध्ये द बर्डन ऑफ ब्लेम डिपेंड्स ऑन द सिच्युएशन त्याच्यावर असणार आहे. इफ हॅपन ड्यू टू सर्कमस्टान्सेस बियॉन्ड इन हिज हँड कंट्रोल म्हणजे काय असणार आहे की काहीतरी असं मेडिकल आलं असणार आहे की त्याच्या हँडमध्ये नव्हतंच ते त्यामुळे एवढा कर्जा झाला तर तिथून त्यानं काय करायला पाहिजे सांगायला पाहिजे. नॉट ड्यू टू वेस्टफुल किंवा एक्स्ट्रावेगंट हॅबिट्समुळं त्याला काहीतरी असं झालं नाही आहे. त्याच्या म्हणजे मेन जो आहे नॉट ड्यू टू वेस्टफुल असतं त्याचं वेस्टफुल काही घालवला नाही आहे त्यानं त्यामध्ये तो सांगायला पाहिजे. ओके देन दी गव्हर्नमेंट सर्वंट इज नॉट एंटायरली ॲट दी फॉल्ट बट मस्ट रिपोर्ट करायला पाहिजे. पूर्ण एंटायर जो आहे ते ह्यामध्ये त्याचं काय नाही आहे फॉल्ट नाही आहे एक्स्ट्रा वन म्हणजे फालतू खर्च काही केला नाही आहे त्यानं हे त्यामध्ये त्यानं मेन्शन करायला पाहिजे. ओके इन्सॉल्वन्सी कॅन नॉट पे डेब्ट्स ब्रोक इनडेप्टनेस ओविंग मनी एक्स्ट्रावेगंट त्यामध्ये वेस्टिंग मनी और बॅड लाईफस्टाईल नाही आहे. त्याची बर्डन कुणावर असणार आहे त्याच्यावरच असणार आहे की तो प्रूफ करावा की काय अशी कंडिशन आली होती की तुला एवढं कर्ज काढून ठेवलं. ओके तर हे पॉईंट समजलं. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया 19कडे. ओके मुवेबल इमूवेबल व्हॅल्युएबल प्रॉपर्टी काय आहे ते बघूया आपण आता. ह्यामध्ये एव्हरी गव्हर्नमेंट सर्वंट मस्ट रिपोर्ट ऑल देअर प्रॉपर्टी अँड डेब्ट्स. सगळी प्रॉपर्टी जितकी आहे ते सगळी त्यांना काय फर्स्ट अपॉइंटमेंटमध्ये द्यावं लागणार आहे. वेन फर्स्ट जॉईनिंग सर्व्हिसेस ऑर पोस्ट ॲट रेग्युलर इंटरवल स्पेसिफाईड बाय दी गव्हर्नमेंट. दे मस्ट प्रोव्हाइड दी डिटेल्स ऑफ काय काय डिटेल्स द्यावे लागणार आहेत. इमूवेबल प्रॉपर्टी काय आहे इनहेरिटेड आहे की परचेस्ड आहे हेल्ड बाय देअर नेम और फॅमिली मेंबर्सकडून आहे समवन एल्सकडून आले काय ते पण बघायला लागणार आहे. त्याच्यानंतर मुवेबल प्रॉपर्टी काय काय आहेत शेअर्स असू देत डिबेंचर असू देत कॅश बँक डिपॉझिट असू दे इनहेरिटेड बॉट और हेल्ड कुठले आहेत ते बघावे लागणार आहेत. अदर असेट और डेट्स ते पण इनहेरिटेड आहेत की अक्वायर्ड आहेत और ओल्ड इनडिरेक्टली और डिरेक्टली आहे ते पण ह्यामध्ये काय करावं लागणार आहे त्यामध्ये सांगायला. हेच सांगते मी इथूनच सांगते दुसरं काय नाही आहे. हे सगळे त्यांनी पर्टिक्युलर्स जे आहेत ते मेन्शन करावे लागणार आहेत. आणि लास्ट जे आहे ते डेब्ट्स और लायबिलिटीज इन्कर्ड हिम म्हणजे कोणकोणते डेब्ट्स आहेत लायबिलिटीज आहेत इन्कर्ड डिरेक्टली इनडिरेक्टली आहेत ते पण त्यांना सांगावं त्यामध्ये. ओके त्याच्यानंतर काय म्हणलं की नोट्स फॉर दी सबरूल 1मध्ये काय सांगितलं बघा नोट्स फॉर सबरूल 1. आता ह्यामध्ये काय म्हणलात की ग्रुप डी एम्प्लॉई जे आहेत त्यांच्यासाठी खास करून ग्रुप डी एम्प्लॉईजसाठी नॉर्मली दिस रूल डज नॉट अप्लाय. कशासाठी अप्लाय होणार नाही नॉर्मली दिस रूल डज नॉट अप्लाय. Normally this rule group D employees normally this rule does not apply but the government can order it to apply if needed. जर नीड वाटलं तर हे रूल काय करणार अप्लाय करणार. त्याच्यानंतर नोट 2मध्ये काय म्हणलं आहे त्याच्यानंतर काय म्हणलं ह्यामध्ये की स्मॉल ॲटम्स लाईक मोबल प्रॉपर्टी अजून आहे ह्यामध्येच. ओके ह्यामध्ये त्याच्यानंतर सेकंड नोट 2मध्ये काय म्हणलं स्मॉल ॲटम्स त्यामध्ये मोबल प्रॉपर्टी वर्थ लेस दॅन 2 months बेसिक सॅलरी म्हणजे लेस दॅन असेल तर
It can be shown a lump sum like a clothes, utensil, crockery, books not included. त्यात काही गरज नाही आहे परत इन्क्लूड करायची. ओके. त्याच्यानंतर नोट 3 म्हणल्यात एक्झिस्टिंग एम्प्लॉईज म्हणजे ऑल करंट गव्हर्मेंट सर्वंट्स मस्ट सबमिट दी रिटर्न्स. त्यामध्ये रिटर्न सबमिट करायचं आहे ॲज पर दिस रूल्स विदिन दी डेट स्पेसिफाईड बाय दी गव्हर्मेंट. ओके. एक्झिस्टिंग एम्प्लॉईज जे आहेत म्हणजे ऑल करंट गव्हर्मेंट सर्वंट्स मस्ट सबमिट दी रिटर्न्स ॲज पर दी रूल जसे आहेत ते सबमिट सगळं रिटर्न सबमिट करायचं आहे. त्यामध्ये डिफिकल्ट वर्ड्स जर लमसम माहीत असेल तर सांगते. ह्यामध्ये टोटल व्हॅल्यू किती असणार आहे ॲडेड टुगेदर ॲज अन वन मेंबर, त्याला आपण लमसम अमाऊंट म्हणतो. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात आपण सेकंड नोट काय आहे यामध्ये. सेकंड रूल सेकंड नोटमध्ये एवढंच म्हणलं आहे की इफ दी गव्हर्मेंट, सेकंड नोट जो आहे ना, इफ अ गव्हर्मेंट सर्वंट हॅज स्मॉल मुवेबल थिंग्स लाईक कॅश, फर्निचर हुज टोटल व्हॅल्यू लेस दॅन 2 months ऑफ सॅलरी असेल, देन इन्स्टेड ऑफ लिस्टिंग एव्हरी सिंगल आयटम लिस्ट करण्यापेक्षा लमसम अमाऊंट किती आहे ती तुम्ही रिपोर्ट मेन्शन करा. म्हणजे स्मॉल क्रॉकरी किंवा डेली यूज आहे ते तुम्ही मेन्शन करू नका. त्यामध्ये एवढं सांगितलं आहे सेकंड रूलमध्ये ह्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे सब रूल 2. त्यामध्ये काय म्हणले, सबरूल 2मध्ये शासकीय कर्मचाऱ्याने म्हणजे जे गव्हर्मेंट सर्वंट पदाचा गैरवापर करायचा नाही आहे ह्यामध्ये. लाईक एक्वायरिंग और डिस्पोज ऑफ इमोवेबल प्रॉपर्टी, लीज, मॉर्गेज किंवा सेल, गिफ्ट और अदरवाईज आयदर इन हिज ओन नेम और इन द नेम ऑफ एनी फॅमिली मेंबर. म्हणजे स्वतःच्या नावावर घ्यायचं किंवा कुटुंबाच्या नावावर पूर्व परवानगी घ्यायची इथं. पूर्व परवानगी घेणे खूप महत्त्वाचे आवश्यकच आहे. त्याच्यानंतर विशेषतः परवानगी लागते जिथे म्हणजे लागते जर व्यवहार जसे अधिकार ऑफिसर व्यवहार करतो ज्याच्या व्यवहार नियमित वारंवार होत असतो. म्हणजे विथ पर्सनल हॅव्हिंग ऑफिशियल डिलिंग्स आहेत, म्हणजे ऑफिसचे पण आहेत आणि प्रायव्हेट पण आहेत, तिथे तुम्हाला घ्यावं लागणार आहे परवानगी. ओके. एव्हरी गव्हर्मेंट सर्वंट. त्याच्यानंतर काय आहे 3मध्ये काय म्हणले, एव्हरी गव्हर्मेंट सर्वंट शाल रिपोर्ट करायचं प्रिस्क्राईब्ड ऑथॉरिटीला एव्हरी ट्रान्झॅक्शन एंटर्ड इन टू बाय हिम आयदर हिज ओन नेम ऑर हिज फॅमिली मेंबर इन हिज रिस्पेक्ट ऑफ मुवेबल प्रॉपर्टी. व्हॅल्यू ऑफ सच एक्सिड्स 2 months पे सॅलरीवरती आपण फक्त इमोवेबल प्रॉपर्टीज बघितला तर मुवेबल प्रॉपर्टीचं बघतोय. प्रोव्हाइडेड दॅट प्रिव्हियस सँक्शन ऑफ प्रिस्क्राईब्ड ऑथॉरिटी शॅल बी ऑब्टेन्ड बाय एनी सच ट्रान्झॅक्शनसाठी लागणार आहे ऑफिशियल डिलिंगमध्ये आहे किंवा रेप्युटेड डीलर आहे त्यामध्ये वरती जसं इथं बघितलं तसंच आहे इथं सेम. त्याच्यानंतर 3A काय म्हणले, notwithstanding anything contained in subrule 2 or 3, any transaction entered into by spouse or any other member of family government servant out of his or her own funds, including Sridhan inheritance as distinct from the funds of government servant himself, in his or her name and his own right shall not be treated as a transaction entered into the number of family. म्हणजे स्त्रीधन वगैरे आहे त्यामध्ये काहीतरी घेतले त्याच्यामध्ये म्हणजे घेतले त्यांनी स्पाऊसच्या स्त्रीधनमध्ये. जर पत्नी कुटुंबाचा सदस्य स्वतःच्या पैशाने काहीतरी खरेदी करतो किंवा ती वारसा हक्काने मिळालेली संपत्ती असेल तर कर्मचाऱ्याचा व्यवहार म्हणून गणला जाणार नाही आहे, त्यामध्ये इन्क्लूड केलं जाणार नाही आहे. फॉर एक्झाम्पल काय, ऑफिसरची वाईफ आहे, बाईज अ हाऊस विथ हर ओन इनहेरिटन्स असणार आहे, नॉट काउंटेड अंडर रूल 2मध्ये, त्यामध्ये काउंट करणार नाही. म्हणजे काय आहे की जी ऑफिसरची वाईफ आहे, बाईज ओन स्वतःच्या पैशाने ती हाऊस बाय करत आहे, तर तुम्ही परत त्यामध्ये तुमच्या त्या सॅलरीच्या ह्याच्यामध्ये काउंट केलं जाणार नाही, त्यात काय रिपोर्ट द्यायची गरज नाही आहे. ओके. सबरूल 4मध्ये काय आहे, द गव्हर्मेंट ऑर द प्रिस्क्राईब्ड ऑथॉरिटी कॅन आस्क अ गव्हर्मेंट सर्वंट ॲट एनी टाईम आस्क करू शकते, विचारू शकते टू सबमिट अ फुल स्टेटमेंट ऑफ मुवेबल और इमूवेबल प्रॉपर्टी. तुमची जेवढी कंप्लीट स्टेटमेंट त्यांनी मागू शकतात, तुमची किती मुवेबल प्रॉपर्टी आहे इमूवेबल प्रॉपर्टी आहे ते सगळं तुम्ही काय करा, तुमचं पूर्ण स्टेटमेंट द्या की प्रॉपर्टी कुठून ओन केला, सर्वंट ऑफ एनी फॅमिली मेंबर किती आहे, विदिन दी पिरियड गिवन किती आहे, स्टेटमेंट बाय सोर्स काय आहे, सोर्स ऑफ मनी यूज काय केला तुम्ही त्या प्रॉपर्टी घेण्यासाठी, एव्हिडन्स ऑफ प्रूफ काय आहे सपोर्टिंग दी स्टेटमेंटसाठी, ते सगळं तुम्हाला इथं मेन्शन करावं लागणार आहे. ओके. एवढं सांगितलं आहे सबरूल 4मध्ये. त्याच्यानंतर सबरूल 5मध्ये काय सांगितलं आहे, द गव्हर्मेंट exempt category of the government servant belonging to group D from such
एक्सेप्ट सब रूल 4 नो एक्झम्पशन शॅल हाऊ एव्हर विदाउट कॉन्करन्स ऑफ दी ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, ह्यामध्ये काय म्हणले की एक्झम्पशन सांगितले ग्रुप सी आणि ग्रुप डी साठी एक्झम्पशन सांगितले यामध्ये. आता ह्यामध्ये एक्सप्लेनेशन पण सांगितलेलं आहे मुवेबल प्रॉपर्टीमध्ये. फॉर दी पर्पज ऑफ दिस रूल एक्सप्रेशन मुवेबल प्रॉपर्टी इन्क्लूड काय काय करते त्यामध्ये. फॉर दिस रूल मुवेबल प्रॉपर्टी मीन्स थिंग्स यू कॅन मूव अँड इन्क्लूड्स jewelries, insurance policies if the annual premium is more than 2 months of the basic salary, shares, debentures, other securities, basically anything value that is not land or building. ओके, तर ह्यामध्ये ते इन्क्लूड होणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पर्चेसिंग और बाइंडिंग एनी प्रॉपर्टी नॉट स्टँडिंग गव्हर्नमेंट सर्वंट. त्यामध्ये काय म्हणले 20मध्ये काय म्हणले ह्यामध्ये रूल 20मध्ये अ गव्हर्नमेंट सर्वंट वर्किंग इन रेव्हेन्यू और लँड रेकॉर्ड्स डिपार्टमेंट कॅन नॉट बाय और बीड फॉर एनी पर्पज इन डिस्ट्रिक्ट वेअर दे आर पोस्टेड विदाउट प्रिऑर रिटर्न परमिशन. प्रिऑर परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही काय करू शकत नाही. बीड जे असते ना, म्हणजे गव्हर्नमेंटचं पर्चेसिंग और बिडिंग एनी प्रॉपर्टी फ्रॉम बीड, म्हणजे जर शासकीय कर्मचाऱ्याच्या पदभरती महसूल किंवा जमीन नोंद विभागात असेल तर ज्या जिल्ह्यात तो काम करतो त्याच ठिकाणी जमीन खरेदी करायला तो बोली लावू शकत नाही, म्हणजे बिडिंग करू शकत नाही पूर्वलेखी परवानगीशिवाय. परवानगी देणारे कोण असणार आहे. शासन, कमिशनर, सेटलमेंट कमिशनर, डिरेक्टर, सुप्रिटेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड असणार आहेत. त्यामध्ये नियम महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड ह्यामध्ये दिलेले आहेत, त्याच्यानुसार असणारा नियम काय असणार आहे. लँड रेकॉर्डिंग कोड ह्यामध्ये लँड रेव्हेन्यू कोड आहे ना, त्याच्यानुसार नियम असणार आहे त्यामध्ये. एकतर किंवा स्वतः किंवा एजंटद्वारे इतरांसोबत सामायिक सर्वसमाविष्ट ह्यामध्ये एकतर डायरेक्टली होल्ड करतो, इनडायरेक्टली एनी फार्म किंवा कोणतंही एजंट थ्रू कलेक्ट करतो तेही इथं चालणार नाही आहे. ओके, त्याच्यानंतर काय म्हणलं आहे की होल्डिंग फार्म्स और डीलिंग विथ दी रेव्हेन्यू, म्हणजे होल्डिंग फार्म्स इनडिरेक्टली असू दे डिरेक्टली असू दे ते चालणार नाही आहे इथं. म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याने सध्याच्या जिल्ह्यात त्याचा जो जिथं पोस्टिंग झाले स्वतः किंवा अप्रत्यक्षपणे शेतीत मालकी ठेवू नये. ह्यामध्ये कराचे व्यवहार म्हणजे जे रेव्हेन्यू व्यवहार असतो त्याचा, म्हणजे स्वतः तिथं पोस्टिंग म्हणजे रेव्हेन्यूशी रिलेटेड काम आहे तर ते तिथं जाऊन तो रेव्हेन्यूशी रिलेटेड काम आहे आणि एखाद्याचं रेव्हेन्यू जर घ्यायला जाणार असेल आणि तिथं बिडिंगचा प्रॉब्लेम आला असेल तर काय होणार, तो बीड करू शकत नाही ना. त्यामुळं तसं काही करायचं नाही. हा नियम फक्त महसूल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच लागू असणार आहे. कारण महसूल गोळा करणाऱ्या कर्मचारी मग जर असं बीड करून जर पैसे कमी ह्याच्यात तो जमीन घेऊ शकतो तर ते अनफेअर होऊ शकते, ह्याच्यासाठी ते केलेलं आहे. जर कर्मचाऱ्याजवळ पूर्वीची शेती आहे तर शासनाला रिपोर्ट देण्याची गरज नाही. ऑलरेडी म्हणजे तुमच्याजवळ शेती आहे ऑलरेडी, म्हणजे प्रोव्हाइडेड दॅट दिस क्लॉज शाल नॉट अप्लाय रेव्हेन्यू पेड servant fulfillment statutory obligation. Further provided that the government servant has already hold the, म्हणजे जॉब लागायच्या आधीपासूनची तुमची शेती आहे तर परत तुम्हाला इथं काय करायची गरज नाही आहे की जे रिपोर्ट आहे ते द्यायची काही गरज नाही आहे. त्याच्यानंतर रूल 21मध्ये काय सांगितलं आहे, गव्हर्नमेंट सर्वंट मस्ट नॉट ॲक्ट, म्हणजे रूल 21 प्रोहिबिशन अगेन्स्ट ॲक्टिंग ॲज अन आर्बिट्रेटर, म्हणजे तुम्ही आर्बिट्रेटर म्हणून ॲक्ट करू शकत नाही कुठं. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल मी ज्युडिशियल ऑफिसर आहे आणि मी त्याच्यानंतर जर अनऑफिशियली मी आर्बिट्रेटर म्हणून ॲक्ट केलं तर आर्बिट्रेटर म्हणून ॲक्ट केल्यानंतर ते जर मान्य नसेल तर ते डायरेक्टली कोर्टात येणार परत आणि कोर्टात पण मीच असणार आहे ॲज अ जज म्हणून. मग दोन्ही ठिकाणी मीच जज म्हणून झाले तर माझं काय होणार, अनबायस होणार आहे. इथं मी बायस करणार ना की तिथं मी डिसिजन दिला आहे तर माझ्या डिसिजनवर मी फोकस असणार आहे कारण हाच डिसिजन द्यावा लागणार आहे. समजते का काय म्हणते. फॉर एक्झाम्पल बघा, ए हा व्यक्ती आहे, हा काय आहे जज आहे आणि हा काय करतोय की पंच म्हणून पण काम केला, पंच म्हणून पण ह्यानं काम केला. सी आणि डीचं भांडण सोडवण्यासाठी पंच म्हणून काम केला आणि हेच केस नंतर कधी ह्याच्याच कोर्टात आलं, ते नंतर ह्याच्याच कोर्टामध्ये आलं तर इथं पण तो चला आर्बिट्रेटर म्हणून, पण आता तो आर्बिट्रेटर म्हणून जे ॲक्ट केला आहे तो ह्याच्यावर फोकस होणार ना, नंतर काय म्हणणार की ह्यानं चुकीचं डिसिजन दिलं. असं होऊ नये ह्याच्यासाठी बायस होऊ शकते. ओके, एवढंच आहे यामध्ये. त्याच्यानंतर व्हॅन्डिकेशन ऑफ ॲक्ट अँड कॅरेक्टर ऑफ दी गव्हर्नमेंट सर्वंट,
आता व्हेंडिकेशन ऑफ द ॲक्ट अँड कॅरेक्टर ऑफ गव्हर्मेंट सर्वंट. व्हेंडिकेशन म्हणजे काय? डिफेंडिंग युअर सेल्फ, क्लिअरिंग युअर नेम ऑर प्रूव्हिंग दॅट यू आर राईट वेन समवन सिटिझन ऑर अक्युजेस यू. कोणीतरी तुमच्यावर ॲलिगेशन्स लावत आहेत तर तुम्ही स्वतःला डिफेंड करण्यासाठी त्याला व्हेंडिकेशन म्हणतात. ओके. नो गव्हर्मेंट सर्वंट शाल एक्सेप्ट विथ प्रिव्हियस सँक्शन ऑफ द गव्हर्मेंट सर्वंट recourse to any court or any press vindication of official act which has been subject to adverse criticism and defamatory character. म्हणजे गव्हर्मेंट सर्वंटचं परमिशन घेतल्याशिवाय तुम्ही कोणत्याही प्रकारचं इथं काय करू शकत नाही, वेंडिकेशन स्वतःला डिफेंड करू शकत नाही कोर्टात जाऊन. ओके. आपली बाजू मांडू शकत नाही. पहिला तुम्ही परमिशन घ्या, विदाऊट परमिशन करू शकत नाही. ओके. त्यामध्ये विदाऊट परमिशन ऑफ हिज ऑफिशियल वर्कमध्ये किंवा हिज ऑफिशियल कंडक्टमध्ये, ऑफिशियल वर्क आणि ऑफिशियल कंडक्टमध्ये आहे. दिस रूल अप्लाय स्पेशली वेन दी क्रिटिसिझम इज सिरियस असेल त्यावेळेस हे रूल ॲप्लिकेबल होणार आहे. ऑफिशियल डिसिजन असू दे किंवा पब्लिक इंटरेस्ट लार्जली असू दे त्या कंडिशनमध्ये हे असणार आहे. ओनली द गव्हर्मेंट डिसाइड्स वेदर दी ऑफिसर शुड बी रिस्पॉन्ड ऑर नॉट. इथं करणार की नाही ते गव्हर्मेंट डिसाईड करणार आहे. ओके. शासकीय कर्मचारी शासनाची आधी परवानगी घेतल्याशिवाय कोर्टात डिफेंड करायला जाणार नाही आहे एवढं सांगितलं आहे त्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय म्हणले यामध्ये, व्हेंडिकेशन ऑफ द ॲक्ट कॅरेक्टर ह्यामध्ये नथिंग इन दिस सबरूल सांगितलं. तर ह्यामध्ये दिस रूल सेज दॅट सबरूल 1 डज नॉट स्टॉप गव्हर्मेंट सर्वंट फ्रॉम, आता स्टॉप करू शकत नाही, डिफेंडिंग व्हेंडिकेशन हिज प्रायव्हेट कॅरेक्टर. प्रायव्हेट कॅरेक्टर तुमचं काहीही असू दे, प्रायव्हेट कॅरेक्टरवर तुम्ही इथे जाणार नाही. हे पब्लिक नेचरमधलं होतं ना, तर पब्लिक नेचरमध्ये तुम्ही पहिला परमिशन घ्या. इथं प्रायव्हेट नेचरचं सांगितलं त्यांनी, प्रायव्हेट नेचरचं आहे. प्रायव्हेट कपॅसिटी अँड वेअर एनी ॲक्शन फॉर व्हेंडिकेशन हिज प्रायव्हेट कॅरेक्टर or any act done by him in the private capacity is taken, the government servant shall submit the report to prescribed authority regarding such action. त्या रिगार्डिंग ॲक्शन तेवढं त्यांनी गव्हर्नमेंटला प्रोव्हाइड करायचं आहे. त्याच्यानंतर इन अकॉर्डन्स विथ द सँक्शन, त्यामध्ये द गव्हर्नमेंट शाल इन ईच केस डिसाईड वेदर, म्हणजे सगळ्यात पहिला काय डिसाईड करणार की सँक्शन दिल्यानंतर स्वतः गव्हर्नमेंट पैसे देणार, म्हणजे कॉस्ट जे आहे ते स्वतः घालणार पैसे, की वेदर द गव्हर्नमेंट सर्वंट विल इन्स्टिट्यूट दी प्रोसिडिंग, गव्हर्नमेंट सर्वंट इन्स्टिट्यूट करणार प्रोसिडिंग इन हिज ओन कॉस्टमध्ये, एकतर गव्हर्नमेंट देणार पैसे की स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट घालणार त्यामध्ये, वेदर इव्हेंट हिज पार्टली पे करणार आहे, रिम्बर्स करणार आहे नंतर, हे सगळं गव्हर्नमेंट सर्वंट डिसाईड करणार आहे. ओके. त्याच्यानंतर काय आहे, where a government decides bear a cost of proceeding instituted by the government servant, it shall be expressly stated that amount of compensation damages cost awarded by the court, if any, to government servant shall first set off against the cost borne by the government and balance if any shall be retained. म्हणजे काय सांगितले की जर समजा की गव्हर्नमेंट सर्वंटनं काय केलं, सगळ्यात पहिलं एक्झाम्पल ए काहीतरी झालं आणि कोर्टात त्यानं काय केलं, कोर्टात परमिशन घेऊन केस फाईल केली आणि गव्हर्नमेंट सर्वंटनं 30,000 रुपये दिले त्यांना केस लढवण्यासाठी. आणि त्याच्यानंतर काय झालं की सगळं कॉस्ट वगैरे सगळं कोर्टाची प्रोसिजर चालू होण्यासाठी 40,000 रुपये कॉस्ट त्याला काय केले, एवढे आले कोर्टाची वकिलाची फी वगैरे. मग कोर्टानं किती इथं म्हणजे गव्हर्नमेंटनं किती दिलेलं, इथं गव्हर्नमेंटनं 30,000 रुपये दिले ना, 40,000 एक्सपेन्सेस आलं आणि कोर्टाने डॅमेजेस किती केले, 80,000 रुपये केले. तर आता ह्यामधनं काय येणार आहे की 40,000 कट करून घेणार, म्हणजे त्यांचे गव्हर्नमेंटचे पैसे 30,000 जाणार आणि इथं राहिलेले 50,000 कुणाला येणार आहेत, त्या व्यक्तीला येणार आहेत राहिलेले. ओके. समजलं. त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ दी वर्किंग विमेन. नो गव्हर्नमेंट सर्वंट शॅल इंडल्ज एनी ॲक्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ एनी विमेन ॲट एनी वर्कप्लेस. कोणत्याही अशा पद्धतीचा ॲक्ट करू नये ते सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या सेक्शनमध्ये फॉल करेल. एव्हरी गव्हर्नमेंट सर्वंट हू इज इन चार्ज ऑफ वर्कप्लेस शॅल टेक अप्रोप्रिएट स्टेप्स, ह्याच्याबद्दल घ्यायला पाहिजे सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेनशी रिलेटेड. एक्सप्लेनेशनमध्ये फॉर द पर्पज ऑफ दिस रूल काय आहे, ह्यामध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट इन्क्लूड्स काय काय इन्क्लूड करते, फॉलोइंग बिहेवियर, फिजिकल कॉन्टॅक्ट असू दे, ते ॲडव्हान्स असू दे, डिमांड ऑफ रिक्वेस्ट ऑफ सेक्शुअल फेवर्स असू देत त्यामध्ये, त्याच्यानंतर मेकिंग सेक्शुअली कलर्ड रिमार्क्स असू देत त्यामध्ये, अशा पद्धतीचं काहीतरी रिमार्क्स करणे, त्याच्यानंतर शोईंग पॉर्नोग्राफी शो करणे, त्याच्यानंतर एनी अदर अनवेलकम फिजिकल टचिंग किंवा व्हर्बल नॉन व्हर्बल कंडक्ट करत असेल तर त्यामध्ये ते काय आहे, सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या कॅटेगरीमध्ये ते काय करणार आहे, फॉल करणार आहे ह्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे
The following circumstances along other circumstances if occurred in the present in relation to the connected with this act behavior sexual harassment may amount to sexual harassment मध्ये येणार आहे ते सुद्धा. त्यामध्ये implied or explicit promise करणे preferential treatment म्हणजे implied promise करणे की तू हा म्हण मग मी तुझ्यासाठी प्रमोशन देतो मी तुला असं काहीतरी त्याला सांगणे किंवा इम्प्लाइड एक्सप्लिसिट थ्रीट काहीतरी देणे धमकी देणे त्याला तू हा म्हण किंवा मी तुला धमकी असं काहीतरी देणे इम्प्लाइड और एक्सप्लिसिट थ्रीट अबाउट हर प्रेझेन्स और फ्युचर एम्प्लॉयमेंटसाठी तू हा म्हण किंवा मी तुझं जे एम्प्लॉयमेंट आहे करिअर बर्बाद करेन असं काहीतरी धमकी वगैरे देणे इंटरफेरन्स विथ हर वर्क और क्रिएटिंग इंटिमिडेटिंग ऑफेन्सिव्ह हॉस्टाईल वर्क एन्व्हायरमेंट तिला असं क्रिएट करून देणे ओके त्याच्यानंतर ह्युमिलेटिंग ट्रीटमेंट लाईक अफेक्टिंग हर हेल्थ और सेफ्टीला अफेक्ट करण्यासारखं काहीतरी बिहेवियर करणे वर्कप्लेस इन्क्लूड्स एनी डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन अंडरटेकिंग्स एस्टॅब्लिशमेंट इन्स्टिट्यूशन्स ऑफिस ब्रांच unit which established owned control substantially funds of directly indirectly by the government हॉस्पिटल्स असू देत नर्सिंग होम्स असू देत एनी स्पोर्ट इन्स्टिट्यूशन स्टेडियम असू दे स्पोर्ट कॉम्प्लेक्स असू देत हे सगळं येणार आहे त्यामध्ये एनी प्लेस व्हिजिटेड एम्प्लॉई त्या कामाच्या दरम्यान कोणत्याही प्लेसला व्हिजिट करायला गेले असेल ते सुद्धा तिथं ह्या वर्क प्लेसच्या ह्याच्यामध्ये येणार आहे ड्वेलिंग प्लेस असणार आहे तिथं सुद्धा येणार आहे त्यामध्ये ओके हे केस इम्पॉर्टंट आहे विशाखा वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997च्या केसनंतर हे ॲड केले गेले त्यामध्ये ओके त्याच्यानंतर आहे यामध्ये इम्पॉर्टंट सेक्शन्स लिहून घ्या IPCचे 354A हे सेक्शुअल हॅरासमेंट रिलेटेड आहे 354A आहे त्याच्यासाठी 3 years पनिशमेंट आहे प्लस फाईनसुद्धा आहे आणि 79 जे आहे 73 जे आहे ह्यामध्ये 75 जे आहे ते BNSचं आता नवीन आलेलं BNSमध्ये ह्यांनी प्रोव्हिजन्स दिलेले आहेत सेक्शुअल हॅरासमेंट रिलेटेड ओके त्याच्यानंतर आहे कॅनव्हसिंग ऑफ नॉन ऑफिशियल और अदर आउटसाईड इन्फ्लुएन्स आता कॅनव्हसिंग ऑफ नॉन ऑफिशियल अदर जे आउटसाईड इन्फ्लुएन्स आहेत ते कोणकोणते आहेत ते बघूया आपण ह्यामध्ये सगळ्यात पहिला जे आहे ते Government servant shall attempt bringing to political outsider influence bear upon the superior authority in relation to the matter pertaining his service म्हणजे प्रमोशन करण्यासाठी कुणाला तरी अशी वरच्या पदाला सांगणे की प्रमोशन होऊ दे म्हणून किंवा नो गव्हर्नमेंट सर्वंट शॅल ब्रिंग और ट्राय टू ब्रिंग पॉलिटिकल इन्फ्लुएन्स आणायचं नाही आहे किंवा आउटसाईड प्रेशर आणायचं नाही आहे की माझं प्रमोशन करा त्यांना सांगा माझं प्रमोशन करण्यासाठी असं काही करायचं नाही आहे तिथं ओके त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सर्वंट बिलॉंग्स टू बॅकवर्ड क्लासेसमध्ये जर गव्हर्नमेंट सर्वंट असेल बिलॉंग्स टू बॅकवर्ड क्लासेस तर तुम्ही काय करा सोशल वेलफेअर ट्रिब्युनल आहे ना तुम्हाला काहीतरी असं वेगळं काहीतरी ट्रान्सफर पाहिजे आहे किंवा प्रमोशन पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही सोशल वेलफेअर किंवा स्टेट मिनिस्टर इन चार्ज ऑफ सोशल अँड ट्रिब्युनल वेलफेअर्सला एक तुम्ही लेटर लिहा त्यामध्ये अकॉर्डिंग टू एक्झिस्टिंग गव्हर्नमेंट ऑर्डर्स देन इट इज नॉट ट्रीटेड एज अन पॉलिटिकल और आउटसाईड इन्फ्लुएन्स कन्सिडर केलं जाणार रॉंग नाही आहे SC एम्प्लॉई असेल सबमिट अ कंप्लेंट काय तुमची कंप्लेंट आहे त्यांना सबमिट करा त्याच्यानंतर 24मध्ये मेंबरशिप ऑफ असोसिएशन विथ दी कम्युनल इन्स्टिट्यूशन सांगितलं मेंबरशिप नो गव्हर्नमेंट सर्वंट शॅल बाय दी रायटिंग स्पीच डीड अदरवाईज इंडल्ज एनी ॲक्टिव्हिटी लाईकली टू इन्साईट क्रिएट फिलिंग्स हेटरेट फिलिंग होणे कोणतंही गव्हर्नमेंट सर्वंट असं काहीतरी स्पीच द्यायचं नाही किंवा रायटिंगमध्ये डीडमध्ये द्यायचं नाही आहे की हेटरेट निर्माण रिलिजनमध्ये कम्युनिटीमध्ये असलं काही करायचं नाही आहे त्याच्यानंतर 25मध्ये असोसिएशन ऑफ दी नेम्स विथ दी पब्लिक इन्स्टिट्यूशन ऑर वर्क नो गव्हर्नमेंट सर्वंट शॅल एक्सेप्ट विथ दी प्रिव्हियस सँक्शन ऑफ दी गव्हर्नमेंट असोसिएशनला काहीही प्रिव्हियस सँक्शन न घेता असं काही करायचं नाही आहे आता असोसिएशन स्वतःच्या नावावर ओन हिज ओन नेम or allow associated with public institution such as library, hospitals, schools, roads like any object, shield असं काहीतरी स्वतःच्या नावावर तयार करून ठेवणे असलं काही करायचं नाही आहे त्याच्यानंतर allow any member of his family living with wholly or dependent on him his name आता असं करायचं नाही आहे स्वतःच्या नावावर येत नाही करायला म्हणजे बायकोच्या नावावर करा असंही काही करायचं नाही आहे स्वतःच्या नावावर येत नाही ना तर दुसऱ्याच्या नावावर पण करायचं नाही आहे आपल्या घरातल्या फॅमिली मेंबरवर पण करायचं नाही आहे त्यांचा जर प्रायव्हेट असेल बिझनेस त्यांचं त्यांनी करू देत तुमच्या ह्याच्यानुसार तुमचा तिथं कॉन्टॅक्ट येईल असं काहीही करायचं नाही आहे त्याच्यानंतर B पॉईंट झाला त्याच्यानंतर 26 कॉन्ट्रॅक्टिंग ऑफ मॅरेज खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे कॉन्ट्रॅक्टिंग ऑफ मॅरेज आता ह्यामध्ये काय म्हणले कॉन्ट्रॅक्टिंग ऑफ मॅरेजमध्ये काय आहे की असं काही तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करायचं नाही आहे की मॅरेजसाठी
ऑफ मॅरेजमध्ये काय सांगितलं, नो गव्हर्मेंट सर्वंट शाल एंटर इन टू ऑर एनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज विथ पर्सन हॅव्हिंग दी स्पाऊस. ऑलरेडी तुम्हाला बायको आहे तर परत का लग्न करताय, मग त्यामध्ये तुम्ही एंटर नाही ना करायचं, कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटरच करायचं. नो, नो मीन्स नो, नाहीच यायचं आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, नो गव्हर्मेंट सर्वंट हॅव्हिंग अ स्पाऊस लिव्हिंग शाल एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट. तो आता असं नाही आहे ना की लग्नच करायचं नाही आहे, एंटर करू शकता. जर तुमच्या रिलिजनमध्ये अलाउड आहे तर तुम्ही एंटर व्हा. ऑर कॉन्ट्रॅक्ट ऑर मॅरेज विथ एनी पर्सन, तुम्ही जर बायकोच नाही आहे तर बायको तर पाहिजे ना, तर तुम्ही लग्न करू शकता. ओके. त्यानंतर प्रोव्हाइडेड दॅट द गव्हर्नमेंट मे परमिट गव्हर्नमेंट सर्वंट टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट एनी सच मॅरेज ॲज इट रेफर्ड टू क्लॉज 1 और क्लॉज 2 इफ इट इज सॅटिस्फाईड दॅट. काय सॅटिस्फाय करायला पाहिजे, सच मॅरेज इज परमिसिबल अंडर एनी पर्सनल लॉ. त्यांचा जो पर्सनल लॉ आहे त्यांच्यामध्ये अलाउड आहे. ॲप्लिकेबल टू सच गव्हर्नमेंट सर्वंट अँड अदर पार्टी. आणि जर तुम्ही अदर ग्राउंड्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही फॉरेनर सोबत कुणासोबत तर लग्न करताय, तर त्यावेळेला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायची आणि त्यामध्ये तुम्हाला अलाउड आहे काय बघायचं आधी. थर्ड पॉईंटमध्ये, गव्हर्नमेंट सर्वंट हू हॅज मॅरिड और मॅरीज अ पर्सन अदर दॅन इंडियन नॅशनॅलिटी. तेच म्हणते मी, फॉरेन फॉर्थ विथ इंटिमेट फॅक्ट ऑफ गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला लगेचच इमिजिएट तुम्हाला फॉरेनर पाहिजे ना, तर लगेचच गव्हर्नमेंटला सांगायचं. त्याच्यानंतर 27मध्ये काय म्हणलं, प्रोहिबिशन अगेन्स्ट डावरी. नो गव्हर्नमेंट सर्वंट, गव्हर्नमेंट सर्वंटच जर डावरी मागायला लागले तर बाकीचे तर काहीच करणार ना, म्हणून गव्हर्नमेंट सर्वंट सॅलरी मागायचं, डावरी मागायचं नाही आहे ह्यामध्ये. गिव ऑर टेक ऑर अबेट, गिविंग, टेकिंग ऑर डावरी. स्वतः मागू शकत नाही म्हणून आई बाबाला मागायला लावणे, असंही करायचं नाही आहे. डावरी मागायचीच नाही आहे. डिमांड डिरेक्टली और इनडिरेक्टली, कार द्या, मग डावरी देऊ नका, कार द्या, फ्रीज द्या, असंही मागायचं नाही आहे. काय पॅरेंट्स और गार्डियन्स ऑफ दी ब्राईड और ब्राईड ग्रुप, काहीही मिळणार नाही आहे, काहीही मागायचं नाही आहे. एक्सप्लेनेशन काय आहे, फॉर दी पर्पज ऑफ दिस रूल डावरी हॅज दी सेम मिनिंग ॲज मिनिंग डावरी प्रोहिबिशन ॲक्टमध्ये जशी डेफिनेशन दिली तशीच ह्यामध्ये डेफिनेशन घ्यायची. ओके. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट 27A सांगितले, प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन. प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन, जे 14 वर्षाच्या खालचे आहेत त्यांना एम्प्लॉयमेंट करू देणार नाही आहेत. 14 वर्षाच्या खालच्यांना प्रोहिबिट केलेलं आहे. नो मीन्स नो. त्याच्यानंतर 28मध्ये कन्झम्पशन ऑफ इंटॉक्सिकेशन ड्रिंक अँड ड्रग्स. दारू पिऊन यायचं नाही जॉबवर, एवढंच सांगितलं ह्यामध्ये. एवढं दारू पिला असेल तर घरी बसायचं, दारू पिऊन यायचं नाही आहे. स्ट्रिक्टली अबाइड आहे बाय एनी लॉ रिलेटिंग टू इंटॉक्सिकेशन ड्रिंक्स और ड्रग्स इन फोर्स इन एरिया इन विच ही मे हॅपन टू बी अ टाईम बिंग. यायचं नाही आहे. त्याच्यानंतर बी पॉईंटमध्ये काय सांगितलं, नॉट कन्झ्युम एनी इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक व्हाईल ऑन ड्युटी, ड्युटी करत असताना नाही. नॉट बी अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एनी इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक्स किंवा ड्रग्स पण घ्यायचं नाही आहे ड्युरिंग द कोर्स ऑफ हिज एम्प्लॉयमेंट किंवा ड्युटी. अँड शॅल ऑल्सो टेक ड्यू केअर ऑफ हिज परफॉर्मन्स हिज ड्युटीज ॲट टाईम इज नॉट अफेक्टेड. त्या दारूमुळं जर तुमच्या कामात काय व्यत्यय आलं तर तिथं गव्हर्नमेंट तुमचं कामच बंद करेल. वे बाय इन्फ्लुएन्स बाय सच ड्रिंक और ड्रगमुळं काय तुमचं जे काम आहे त्यात काय बिघाड झाला तर तुमचा बिघाड होणार आहे तिथं. रिफ्रेन फ्रॉम कन्झ्युमिंग एनी इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक और ड्रग पब्लिक प्लेसेसला पण करायचं नाही आहे, जॉबला तर करायचंच नाही आहे. इथं सांगितलं की पब्लिक प्लेसला पण तुम्ही कुठं दारू पिऊन दिसला ते पण चालणार नाही. नॉट अपिअर इन दी पब्लिक प्लेस, यायचंच नाही, पिला ना घरी बसा. ओके. स्टेट इंटॉक्सिकेशनच्या स्टेटमध्ये. नॉट यूज एनी इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक और ड्रग. आता इथं नॉट एक्सेस म्हटल्यावर थोडं तरी घेऊ शकताय तुम्ही असं मला वाटते. ओके. त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन म्हटलं, फॉर द पर्पज ऑफ दिस रूल पब्लिक प्लेस मीन्स एनी प्लेस और प्रिमायसेस इन्क्लुडिंग कन्व्हिनियन्स टू पब्लिक हॅव, म्हणजे जिथं पब्लिक असतात, लोक असतात, जे बोलत असतात काहीतरी एकमेकाला काहीतरी टोचून, त्याला म्हणतात पब्लिक, पब्लिक प्लेस म्हणतात. ओके. त्याच्यानंतर 29मध्ये काय म्हणले, रिकॉग्निशन ऑफ असोसिएशन. आता रिकॉग्निशन ऑफ असोसिएशन सेम टू सेम कंपनी आणि आपण ट्रेड युनियनमध्ये ट्रेड युनियनला जसं रिकॉग्नाइज करतो त्या टाईपमध्ये. गव्हर्नमेंट मे आफ्टर सच इन्क्वायरी ॲज डीम्स टू फिट ग्रँट अ रिकॉग्निशन टू दी असोसिएशन ऑफ गव्हर्नमेंट सर्वंट्स. म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटचे असोसिएशन असतं, म्हणजे त्यांचा पण एक ग्रुप असतो. जर काय प्रॉब्लेम आला तर ते असोसिएशन करणार, स्ट्रिक्ट इथं काय करणार, त्यांनी पण आंदोलन करणार, तशा टाईपमधलं असोसिएशन आहे, म्हणजे त्यांचे कंप्लेंट्स पोचवण्यासाठी. ओके. आता ह्यामध्ये काय म्हणलं की इफ इन दी ओपिनियन ऑफ गव्हर्नमेंट सच असोसिएशन हॅज कंप्लायड विथ दी कंडिशन्स, अपेंडिक्स बघणार आहे, अपेंडिक्समध्ये काय काय येते. ओके. अँड असोसिएशन टू रिकॉग्निशन इज ग्रँटेड
अंडर सब रूल 1 शाल बी रिकॉग्नाइज, तर ते रिकॉग्नाइज केलं जाणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कॅन्सल पण करू शकते असोसिएशन रिकॉग्निशन ग्रँटेड अंडर सब रूल 1मध्ये जर खालची कंडिशन नाही फुलफिल झाले तर तो काय करू शकतो, कॅन्सल पण करू शकतो. इफ दी गव्हर्नमेंट सॅटिस्फाईड दॅट सच रिकॉग्निशन वॉज ग्रँटेड, मिस्टेक रिप्रेझेंटेशन आणि फ्रॉड करून घेतला असेल तर कॅन्सल. आणि त्याच्यानंतर बी पॉईंटमध्ये इफ आफ्टर गिविंग अपॉर्च्युनिटी टू असोसिएशन टू बी हर्ड, गव्हर्नमेंट इज ओपिनियन दॅट असोसिएशन कमिटेड अ ब्रीच ऑफ एनी कंडिशन ऑफ अपेंडिक्समधले कंडिशन्सच ब्रीच केलेल्या आहेत, तर तिथं काय होणार आहे, कॅन्सल. त्यानंतर 30मध्ये अन असोसिएशन विच इज नॉट रिकॉग्नाइज्ड असोसिएशन शॅल नॉट बी entitled to submit any representation or memorial or send any deputation to respect of matter affecting government servant or class. जर तुमचा असोसिएशनच रिकॉग्नाइज नाही आहे तर तुम्ही रिपोर्ट्स कसे देताय, देऊ नका, काही गरज नाही आहे, एवढं सांगितलं. 31मध्ये इंटरप्रिटेशन सांगितलं. ह्या रूल्समध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आला तर गव्हर्नमेंट डिसाईड करणार काय करायचं ते, आणि त्यांचं डिसिजन फायनल असणार आहे, कोणीही तिथं शांतपणा सांगायला जायचा नाही. ओके. त्यानंतर 32मध्ये सांगितलं डेलिगेशन ऑफ पॉवर्स. आता मला एकटीला तर काम होणार नाही, मग मी डेलिगेट करणार पॉवर्स. तसंच गव्हर्नमेंट पण करते की त्याला काम होत नाहीत ना तर डेलिगेट करतात खालच्या पॉवर्सना. तर ते डेलिगेशन ऑफ पॉवर्स म्हणजे गव्हर्नमेंटचंच काम आहे असं कन्सिडर करायचं आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर काय म्हणलं आहे, रिपील अँड सेव्हिंग्स. द बॉम्बे Civil Services Conduct Discipline and Appeal Rules 1932 in so far as they relate the matters provided by this rule. आता तुम्हाला ह्यामध्ये 2-3 ॲक्ट सांगितले ते तेवढं लक्षात ठेवायचं आहे. बॉम्बे सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट डिसिप्लिन अपील रूल्स 1932. त्याच्यानंतर अनेक आहे गव्हर्नमेंट सर्वंट्स कंडक्ट रूल्स प्रोव्हिन्शियल सबऑर्डिनेट 1937, गव्हर्नमेंट कंडक्ट रूल्स 1950, ऑल अदर रूल्स thereto जे आहेत ते, अँड प्रोव्हाइडेड दॅट एनी अदर मेड ऑर ॲक्शन अंडर दिस रिपील शॅल बी डीम टू हॅव बीन, ह्या रूलनुसार येणार आहे ते. त्याच्यानंतर आपण अपेंडिक्स बघूयात. आता अपेंडिक्समध्ये मी सांगते तेवढं लक्षात ठेवा, एवढं सगळं लक्षात ठेवायची काय गरज नाही आहे. सगळ्यात पहिला काय आहे, सगळ्यात पहिला इथं ॲप्लिकेशनच आहे. ॲप्लिकेशन आहे सगळ्यात पहिला. एनी असोसिएशन रिप्रेझेंटिंग गव्हर्नमेंट नॉन इंडस्ट्रियल एम्प्लॉईज रिकॉग्निशन रूल 29मध्ये आपण बघितलं ना, अपेंडिक्स फॉलो नाही केलं तर कॅन्सल होणार, तसं आहे. इथं ॲप्लिकेशन द्यायचं. सगळ्यात पहिला ॲप्लिकेशन द्यायचं, रिप्रेझेंट डिस्टिंक्ट क्लास नॉन इंडस्ट्रियल असायला पाहिजे, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. बी ओपन टू ऑल एम्प्लॉईजसाठी ओपन असायला पाहिजे, नॉट इन्क्लुडेड नॉन गव्हर्नमेंट मेंबर्स यामध्ये इन्क्लूड असायला नाही पाहिजे. एक्सेप्शन काय असणार आहे, ग्रुप डी असोसिएशन मे हॅव रिटायर्ड एम्प्लॉईज ॲज होनररी. ओके ओके ओके. तर अपेंडिक्स बघा, आता इझी अँड सिम्पल वेमध्ये अपेंडिक्स आहे ते आपण बघूयात. की अपेंडिक्समध्ये काय म्हणलं, सगळ्यात पहिलं ॲप्लिकेशन आहे. अपेंडिक्समध्ये ॲप्लिकेशन द्यायचं आहे. असोसिएशन मस्ट अप्लाय काय करायचं आहे, टू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला अप्लाय करायचं आहे. ॲप्लिकेशन प्रिस्क्राईब शेड्यूल 1नुसार असायला पाहिजे. 3 कॉपीज ऑफ असोसिएशन रूल्स मस्ट बी सबमिटेड असायला पाहिजेत. इलिजिबिलिटी कंडिशन्स असणार, त्यामध्ये असोसिएशन मस्ट रिप्रेझेंट डिस्टिंक्ट क्लास नॉन इंडस्ट्रियल असायला पाहिजे, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. बी ओपन असायला पाहिजे ऑल क्लास ऑफ एम्प्लॉईजसाठी, नॉट इन्क्लुडेड नॉन गव्हर्नमेंट मेंबर्स यामध्ये इन्क्लूड नाही आहेत. एक्सेप्ट ग्रुप डी असोसिएशन may have retired employees honorary members have at least 25 members of total membership मधले 25 membership त्यामध्ये असायला पाहिजे. असोसिएशन मस्ट नॉट बी कनेक्टेड विथ दी पॉलिटिकल पार्टी, त्यामध्ये नको. पब्लिश रिप्रेझेंटेशन रिपोर्ट्स विदाउट गव्हर्नमेंट परमिशन शिवाय तुम्ही पब्लिश करू शकत नाही. सपोर्ट और फंड इलेक्शन और कॅन्डिडेट, मेंटेन MLA असले काही तिथं काय करू नका की जे पॉलिटिकल पार्टी इन्वॉल्ड. रिलॅक्सेशन ऑफ पॉवर आहे, यामध्ये मी रिलॅक्स कंडिशन्स ऑफ मेंबरशिप, त्यामध्ये रिटर्न ऑर्डर असेल. अप्रुव्हल रूल्स असणार, त्या रिकॉग्निशन ओनली इफ दी असोसिएशन रूल हॅव अप्रूव्ड गव्हर्नमेंट. अमेंडमेंट मस्ट इन्फॉर्म 3 months ॲडव्हान्स, त्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचे असेल तर, अमेंडमेंट करायचे असेल तर. अमेंडमेंट व्हॅलिड ओनली गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हलनंतरच. 1 असोसिएशन रूल असणार आहे, ओनली 1 रिकॉग्नाइज्ड असोसिएशन ॲज पर दी क्लास. न्यू असोसिएशन कॅन रिप्लेस ओल्ड वन आफ्टर 1 year. न्यू इयर्स नवीन त्यांनी करू शकतात. लार्जेस्ट मेंबरशिप, मल्टिपल असोसिएशन अप्लाय फॉर दी असोसिएशन विथ लार्जेस्ट नंबर, त्यांना रिकॉग्निशन मिळणार आहे. ड्युटी काय असणार आहे फ्रॉम गव्हर्नमेंट,
नेम टाकायचं, ॲड्रेस टाकायचं, मस्ट इन्फॉर्म करायचं आहे. ऑफिस बिअरर्स असते, रूल चेंजेस असू देत, तुमचं काय झालं असेल तर. त्याच्यानंतर इन्स्पेक्शन रेकॉर्ड, अकाउंट रजिस्ट्रेशन, गव्हर्मेंट इन्स्पेक्शन होणार, ॲन्युअल रिटर्न सबमिट करायचे आहेत. रिप्रेझेंटेशन असणार आहे, रिसिव्ह रिप्रेझेंटेशन. कॅज्युअल लीव मे ग्रँटेड, अटेंड रिकॉग्नाइज्ड असोसिएशन मीटिंगनुसार होणार आहे. ऑफिस बिअरर्स असणार आहेत, ओनली मेंबर कॅन ऑफिस बिअरर्स, नो आउटसायडर्स. मिनिंग ऑफ नॉन इंडस्ट्रियल एम्प्लॉईज इन्क्लूड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ असणार आहे तिथं. त्यामध्ये एक्सक्लूड कोण असणार, फॅक्टरीमधले येणार नाहीत, पोलीस येणार नाहीत, जेल स्टाफ येणार नाही. गव्हर्मेंट डिसिजन इज फायनल असणार आहे, कोणीही तिथं डाऊट घ्यायचं नाही आहे. हा आहे अपेंडिक्स. चॅप्टर आहे तो समजला असणार आहे. पार्ट 2 जो आपण आता इथं घेतलेला आहे की कोणता पार्ट झाला आपल्या महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स 1979. हा आपण पूर्ण चॅप्टर कवर केला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा जो चॅप्टर आहे ते समजला असणार आहे. थँक्यू. काही डाऊट असेल प्लीज कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. ओके, थँक्यू. बाय बाय.